श्री तुकाराम राम प्रिय श्रीराम श्री तुकाराम असुरविराम श्री तुकाराम स्वानंद राम श्री तुकाराम चैतन्यभूषण श्री तुकाराम शाण्डदूषण श्री तुकाराम कथामृतशन श्री तुकाराम मोहशत्रुशासन श्री तुकाराम वक्ता महावाणी श्री तुकाराम बाबाजी शिष्य शिरोमणी श्री तुकाराम अमृत संजीवनी श्री तुकाराम वैराग्य शिरोमणी श्री तुकाराम ज्ञानी अमरेंद्र श्री तुकाराम ऐश्वर्य समुद्रा श्री तुकाराम बोधामृत चंद्रा श्री तुकाराम तू परम सुभद्रा श्री तुकाराम प्राणेंद्रिय दमना श्री तुकाराम तनु सहित स्वगमना श्री तुकाराम हरिशिरींच्या सुमना श्री तुकाराम जिजाई रमणा श्री तुकाराम तू तारक लोका श्री तुकाराम महानाम धारका श्री तुकाराम नारायण जनका श्री तुकाराम त्रिभुवन व्यापका श्री तुकाराम जय जय मुक्तिवर्या श्री तुकाराम चित्प्रकाश सूर्या श्री तुकाराम परमाद्भुत धैर्या श्री तुकाराम श्री विठ्ठल हृदया तुकाराम जगद्गुरु भूपा श्री तुकाराम वेष्टित अमोपा श्री तुकाराम माया सिद्ध स्वरूपा श्री तुकाराम मायातमदीपा श्री तुकाराम अगोचर लक्षी श्री तुकाराम जगतव कुक्षी श्री तुकाराम सर्वांतर साक्षी श्री तुकाराम दैव गुण पक्षी श्री तुकाराम कुमती नरगंजन श्री तुकाराम प्रेमळ मनरंजन श्री तुकाराम भव भय भंजन श्री तुकाराम निवासी निरंजन श्री तुकाराम तनु ब्रह्मचित संज्ञा श्री तुकाराम अद्भुत प्राज्ञा श्री तुकाराम सर्व कळा सुज्ञा श्री तुकाराम जगी वंद्य तवाज्ञा श्री तुकाराम द्रष्टा तत्वज्ञा श्री तुकाराम भुवन भैराज्ञा श्री तुकाराम त्रैलोक्य कृतज्ञा श्री तुकाराम उद्धरता आज्ञा श्री तुकाराम षडरिपु संहरित्या श्री तुकाराम माया नदी तरत्या श्री तुकाराम तापत्रय हरत्या श्री तुकाराम मनोजय करत्या श्री तुकाराम महायोग मंडना श्री तुकाराम तरुपाप खंडना श्री तुकाराम कळिकाळ दंडना श्री तुकाराम गुण असुर खंडना श्री तुकाराम तू सुख सागर श्री तुकाराम महाप्रेम आगर श्री तुकाराम ब्रह्म तनुनागर श्री तुकाराम अद्भुत सौदागर श्री तुकाराम चिन्मय सुखवासी श्री तुकाराम देहु क्षेत्र निवासी श्री तुकाराम रत साम्य सुखासी श्री तुकाराम तू तारक लोकासी श्री तुकाराम हरिपदाब्ज भ्रमरा श्री तुकाराम वंद्य महा अमरा श्री तुकाराम काई कुमरा श्री तुकाराम दानी पामरा श्री तुकाराम अक्षय तनुगात्रा श्री तुकाराम तू परम पवित्रा श्री तुकाराम महासत्पात्रा श्री तुकाराम बोलो बापुत्रा श्री तुकाराम प्रेमाद्भुत सिंधू श्री तुकाराम कुळसागर इंदू श्री तुकाराम कान्हा प्रिय बंधू श्री तुकाराम
तुकाराम गुणातीत साधू श्री तुकाराम उन्मेष सुलोचन श्री तुकाराम अहम अंधमोचन श्री तुकाराम लोष्टवत कांचन श्री तुकाराम कर्ता मूळ सिंचन श्री तुकाराम तू सुखमय पवना श्री तुकाराम लोकत्रय जीवना श्री तुकाराम आनंद तरुवदना श्री तुकाराम ब्रह्म सुख भुवना श्री तुकाराम श्रीरंगा सुरंगा श्री तुकाराम रूढयोग तुरंगा तुकाराम रिपुमनी कुरंगा श्री तुकाराम महानंद तरंगा श्री तुकाराम अदृश्य निगमा श्री तुकाराम आकळ आगमा श्री तुकाराम भावुक सुयमा श्री तुकाराम मोहजाल निर्गमा श्री तुकाराम सर्वज्ञ सुवर्मा श्री तुकाराम मूर्तिमंत धर्मा श्री तुकाराम प्रज्ञाक्षिती कर्मा श्री तुकाराम तो विरहित कर्मा श्री तुकाराम कल्पद्रुम कामा श्री तुकाराम सुमंगल धामा श्री तुकाराम तपस्वी ललामा श्री तुकाराम महाविवेक ग्रामा श्री तुकाराम विकसित जग पद्मा श्री तुकाराम महाकौतुक सद्मा श्री तुकाराम दीनदायक पद्मा श्री तुकाराम ज्ञान बोध विद्मा श्री तुकाराम तू आकळित कळा श्री तुकाराम महाभक्ती भूपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा 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 श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम 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 ज्ञानदेव 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 तुकाराम कुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम तुकाराम महाराज की जय या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदंड मंडित करा या या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवै सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे जयांचे नि आठवे शब्दसृष्टी अंगवे
सारस्वता घवे जिव्हे सिंहे वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे रस होती ओळंगणे अक्षराशी भावाचे अवतरण अवतरविती निजगुण हाता चढे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जय हृदय गिवसून ठाय तै एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारोनि आता सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तर ओभिनेदोस् तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि श्वेतपद्मासना देवी श्वेतपुष्पोपशोभिता श्वेताम्बरधरा नित्या श्वेतगन्धानुलेपना श्वेताक्षसूत्रहस्ता च श्वेतचन्दनचर्चिता श्वेतवीणाधरा शुभ्रा श्वेतालङ्कारभूषिता वन्दिता सिद्धगन्धर्वैरर्चिता सुरदानवैः पूजिता मुनिभिः सर्वैर्ऋषिभिस्तूयते सदा स्तोत्रेणानेन तां देवीं जगद्धात्रीं सरस्वतीं ये स्तुवन्ति त्रिसन्ध्यायां सर्वा विद्यालभन्ति ते वंशी विभूषितकरान् नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने ध्यानाभ्यासवशीकृतेन मनसा तन्निर्गुणं निष्क्रियं ज्योतिः किञ्चन योगिनो यदि परं पश्यन्ति पश्यन्तु ते अस्माकं तु तदेव लोचनचमत्काराय भूयाच्चिरं कालिन्दे पुलिनोदरे किमपि यन् नीलं महो धावति समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं भृत्यारतिहं प्रणतपाल भवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं
श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री विठ्ठलाय नमः श्री माता पितृभ्यां नमः श्री गुरुभ्यो नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृते राघवे ख्याती केली शिळा शिखरे सागरे तारेली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्युलोकी दुजी उपमा नाढळे इहलोकी भवसिंधुसे बांधिला से तुझेणे अनाथा दिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारे परिहालिला विग्रही निर्विकारे स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपेच केली न त्यागी तिये दिव्य लोकासी नेली पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय भगवान ज्ञानोबरायांच्या कृपेने भक्त भागवत जीवनमुक्त संत महिमा अत्यद्भुत चराचरी असे असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांच्या कृपेने साधुसंतांच्या कृपेने आपल्याला चिंतनाकरता प्राप्त झालेला जो ग्रंथ आहे पदपदशः चिंतन. एरवी आपण कितीही कीर्तन ऐकले तरी एवढ्या अभंगावर कीर्तन कधीच ऐकू शकत नाही, परंतु असा निमित्त असा पर्व आपल्याला बाबांनी संस्थान कमिटीनं प्राप्त करून दिला, म्हणून त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. तर संत महात्मे जे आहेत ते वेगवेगळ्या अंगानं ज्याला पटेल झेपेल रुचेल अशा भाषेमध्ये त्याला येणं प्रकारेनं आपण ज्या स्वरूपाला प्राप्त झालो त्याच स्वरूपाला ते प्राप्त झाले पाहिजेत. याकरता बाबा म्हणत असतात संतांचं अंतःकरण जे आहे हे तिळतिळ तुटत असतं, आणि म्हणून त्यांना बोलून म्हणा, प्रेमानं म्हणा, अंजारून गोंजारून म्हणा, कसं का होईना पण ते त्या स्वरूपावर प्राप्त झाले पाहिजेत. याकरता संत महात्मे प्रयत्न करत असतात. तर आपल्याला विषय प्राप्त झालेला आहे. अभंग क्रमांक आहे 3954 देवडेकर गाथेप्रमाणे 3954 अर्थात फाग प्रकरण आहे आणि एक कावडीचे अभंग आहेत. 3959 पर्यंत आपल्याला विषय आलेला आहे. सुरुवात आहे 3954. तर प्रकरणाचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे फाग. फाग म्हणजे असा अर्थ केलेला आहे होळी जी आहे होळीच्या सणाला बोंबलतात.
किंवा होळीच्या सणाला अनेक प्रकारचे सोंग धारण करतात. पण ते सोंग म्हणजे खरं असतं का? नाही, ते फक्त दाखवण्यापुरतंच असतं. तसं आपला जो वेश आहे हा जरी आपण आता सोंग घेतलं असलं, परंतु ह्या सोंगाचं रूपांतर खऱ्या स्थितीमध्ये व्हावं. देवाला हीच प्रार्थना करा, मी तर हीच करत असतो. सोंग घेतलेले देवा हे शेवटाला न्या, हे तुमच्या कृपेनेच हे सोंग शेवटाला जाईल. तर अशीच तुकोबाराय आपल्याला देवाला आपल्याला सांगतायत. या निमित्तानं केवळ दांभिक जे लोक आहेत, वरवर लक्षणं परिधान केलेलं आहे, परंतु अंतःकरणात वैराग्याचा लेश नाही, अशा लोकांना जगद्गुरु तुकोबाराय उपदेश करतायत. आणि प्रत्येक चरणाच्या शेवटी विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारे कथन करतायत. कारण काही वेळेला आपल्याकडून अपशब्द निघून गेला, चुकून ह्या लोकांची निंदा घडली गेली, म्हणून आता गुरुभक्ताचे नाम घेऊ, तेने वाचे प्रायश्चित्त देवो. जसं ज्ञानोबाराय म्हणतात त्याचप्रमाणे आपणही काही वाईट शब्द गेल्यानंतर शिव शिव असं विठ्ठल विठ्ठल म्हणतो, त्याप्रमाणे प्रत्येक चरणाच्या शेवटी विठ्ठल विठ्ठल असा उच्चार केला गेलेला आहे. पा शंख करीसी ज्याच्या नावे, त्याचे तुझ नाही ठावे, ऐक सांगतो एका भावे, सापडे ते घरी जीवउनी खावे रे विठ्ठल. तुकोबाराय उपदेश करतायत. जसं त्या होळीच्या सणाला बोंब ठोकतात, आता वास्तविक ते आपल्याला काही कारण माहिती नाही, कारण ते बोंब जे आहे ते होलिका राक्षसीन मेली वास्तविक, पण ते का मारतात? आता राक्षसीन मेल तर आनंद वाटावा ना, त्यामुळे काय मला काही त्याचं खोकोडं आणखीन उलगडलेलं नाही आहे. तर इथेही म्हणतात शंख करेशी ज्याच्या नावे, ज्याच्या नावानं शंख करतोस, मोठमोठ्याने ओरडतोस, गर्जना करतोस, बोंब मारतोस, तू विठ्ठलाचा भक्त म्हणून घेतोस, परंतु त्याचे तुझं नाही ठावे, परंतु त्या परमात्म्याचं तुझं ठावे नाही, म्हणजे त्याच्याविषयी तुला काहीच माहिती नाही. अर्थात तो परमात्मा कसा आहे, परमात्म्याचं स्वरूप काय आहे, आणि परमात्मा प्राप्तीचं साधन काय आहे. कारण खरं तर त्या परमात्मा देवालाही कळत नाही. परमात्माच म्हणतो ना, न मे विदुस्तुरगणा प्रभवम न महर्षय अहमादिरी देवाना महर्षीनामच्या सर्वशः. मग अशा वेळेस त्या परमात्म्याचं ज्ञान करून घेण्याकरताच संत येत असतात. परमात्म्याचं स्वतः ज्ञान करून देत असतो. म्हणून त्याचं कारण परमात्मा असा आहे, अनमिला साजन आणि अनोखा रस्ता, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात सांगतो ऐक, सांगतो, परंतु एका भावे ऐक. सांगतो तुम्हाला माहिती नाही ना, ठीक आहे, पण ऐकण्याची तरी मनस्थिती मनुष्याची असली पाहिजे, त्याकरता सांगतो ऐक म्हणतात. परंतु ऐकत असताना एका भावे ऐक, एकनिष्ठेनं तुम्ही ऐका, श्रद्धेनं ऐका. श्रद्धेनं ऐकलं तरच तुम्हाला विश्वासो फलदायक, हा श्रद्धा हीच फलदायक ठरत असते. त्याकरता मग पुढे उपाय सांगतात, सापडे ते घरी जीवउनी खावे रे विठ्ठल. तर काय करा, सापडे ते घरी, जे आपल्या घरी आहे, आपल्या अंतःकरणात आहे, तर ते जीवउनी, किंवा आपण जे काही श्रवण केलं असेल, मनन निधिध्यासन केलं असेल, तर ते आपण ते परिपक्व करून त्याचा स्वतः अनुभव घेऊन मग ते खावं. अर्थात त्याचा अनुभव घ्यावा. आत्मावारे द्रष्टव्या, श्रोतव्या, मंतव्या, निधिध्यासितव्या, असं करत करत त्या अनुभवाला प्राप्त व्हावं, असा उपदेश करतात. किंवा सरळ सरळ असा अर्थ करा की आपल्या घरी जे सापडे, आपल्या घरात म्हणजे आपल्या घरामध्ये आपण जे काही अन्नधान्य जे पक्वान्न करतो, जे अन्न रोज शिजवतो, तर ते जीवउनी खावे रे, म्हणजे दुसऱ्याला खावून, दुसऱ्याला प्रदान करून मग ते आपण ग्रहण करायचं आहे. कारण असं जर केलं तर ते यज्ञशिष्टाश नसंतो मुच्यंते सर्व किल्बिषयी. आपण तो यज्ञ आहे दुसऱ्याला प्रदान करणं, नाही का, ऐशे समस्त भोग भरित व्हाल तुम्ही अनार्थ, जरी सुधर्मक निरत वरताल बापा. आणि सगळं काही झाल्यानंतर, अनुकूल झाल्यानंतर जो अनुसरेल इंद्रिय मदा, नाही का, इंद्रियांच्या मदाला अनुसरेल, तर मग जेणे हातीचे सकळ धाये देखा प्राप्त येणाला आहे भोग भोगू, अशा प्रकारची तुमची स्थिती होईल. त्याकरता जे आपल्या घरी आपण करतो ते पहिल्यांदा दुसऱ्यांना भरवा, दुसऱ्यांना द्या, आणि नंतर ते आपण खाल्लं तर तो साधुसंतांचा, तो देवाला नैवेद्य द्या, तर तो देवाचा साधुसंतांचा प्रसाद होत असतो. आणि जर म्हणत नाही ते पापिये पातके सेविती जाण. काय उभी आहे तर करुणी नानाविध
पक्वान्न जे आहे करून जे स्वतःच आपल्याकरता खात असतात ते पापिये पातके सेविती जाण. ते पापी लोक जे आहेत ते अन्न खात नाहीत, पक्वान्न खात नाही, मिष्टान्न खात नाही, ते स्वतः पापच खात असतात. म्हणून काय करा, दुसऱ्यांना खाऊ घालून मग आपल्याला ते खाऊ घाल. आपण पहा, मधुकरीला गेल्यानंतर ते स्वतः पहिली भाकरी जी आहे ना त्या माता माऊली आपल्यासाठी काढून ठेवतात आणि नंतर मग त्यांचा स्वयंपाक जे आहे ते इतरांना देत असतात. इंद्रिय रुची सारिखे करविती पाकनिके ते पापिये पातके सेविती जाण. त्याकरता दुसऱ्यांना द्या आणि मग खा असं आपल्याला सांगतात नाही का. आपण काही वेळेला पहिला पदार्थ येतो ना येतो कुठं तोच खायला सुरुवात करतो, परंतु त्यामुळे अन्न उष्ट होतं आणि आपण खाल्ल्यानंतर आपलं उष्ट खाल्ल्याचा दोष सगळ्यांना लागतो. म्हणजे सगळ्यांचा म्हणजे आपण त्याचा दोष आपल्याला लागतो, म्हणजे उष्ट खाऊ घातल्याचा. त्याच्यामुळं दुसऱ्यांना महापुरुषांना खाल्ल्यानंतर जर आपण खाल्लं तर त्यांचा प्रसाद होतो, नाहीतर आपलं उष्ट खाऊ घातल्याचा दोष आपल्याला लागतो. आता हे जे आहेत, खावे रे विठ्ठल टिळे माळा करंडी सोंग धरुणी चाळविले जग पसरी हात नाही त्याग दाविती दगड पूजिती भगल रे विठ्ठल. टिळेमाळा बाह्य जे सोंग आहेत, आता टिळेमाळा लावू नये असं नाही, पण केवळ फक्त हे टिळेमाळाच लागावतात ना. उंच टोपी दावी भला काय टिळे टोपी लावी भला, टिळा लावतात, उंच टोपी घालतात आणि मी मोठा साधू आहे असं म्हणून मिरवतात. तर टिळे लावतात, द्वादश टिळे लावतात. माळा रुद्राक्षाच्या असेल तुळशीच्या असेल ती घालतात, किंवा काही लोक देवाला दाखवण्याकरता सोबतच देव वागवतात, असे पण लोक आहेत. टिळे टोपी माळा दाखवून या गळा भोगितो सोहळा विषयांचा, अशा प्रकारे हे लोक केवळ दाखवण्यापुरताच परमार्थ करतात. करंडी अर्थात देवाला ठेवण्याची पेटी तेही सोबत वागवतात. म्हणजे सगळं त्यांचं काय खरं प्रेम आहे का देवाशिवाय करमत नाही असं काय का, केवळ दाखवण्याकरता. पगान देवाचा किती भक्त आहे, देवाला सोबत वागवतो दाखवण्याकरता. धरुणी चाळविले जग, तर या केवळ दिखाऊपणाने तू काय केलेलं आहे, धरुणी जग चाळविले असं सोंग धरून देव जगाला चाळविलेला आहे, जगाला फसवलेला आहे आणि जगाला एक महात्मा आहे, मोठा आहे, विरक्त आहे असं एक फसवलेलं आहे. एक प्रकारे ते जगाची तू फसवणूक केलेली आहे, नाही तू तुझीच फसवणूक केलेली आहे. पसरी हात नाही त्याग, आणि त्याद्वारा जगापुढे हात पसरतो नाही का. भगवत भक्त कधी देवापुढे जगापुढे हात पसरतो का, कधीच पसरणार नाही. यो असं विश्वंभरो देवो सो भक्तांकी मुपेक्षते, जो भगवान परमात्मा सर्वांना पोषितो जनासी जगासी एकला तो नाही का. असा परमात्मा जो आहे तो आपली काय उपेक्षा करेल का, आपली कधी उपेक्षा करू शकत नाही. पण त्याचा देवावर विश्वास नाही ना, हे सगळं वागवतो गबळ ते कशा करता, लोकांना भुलवण्या करता. म्हणून पसरी हात, परंतु अंतर्यात मात्र त्याग नाही. त्याग वास्तविक त्यागाशिवाय एक पान देखील हलत नाही. त्यागेने एके अमृतत्व मानुषो, त्यागाशिवाय अमृतत्वाची प्राप्ती होत नाही. पण याच्या अंतकरणात वैराग्याचा लवलेश देखील नाही आणि लोकांपुढे हात पसरतो आणि हा दगड पूजिती आणि भगल दाविती. रे अरे 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 विठ्ठल काय करावं, तर भगल दाविती, भगलचा अर्थ केलेला आहे या ठिकाणी ढोंग दाखवितोस. दगड पूजिती, दगडाचीच पूजा करतो. आता वास्तविक कितीही जरी भगवंताची मूर्ती जरी असली तर याच्या दृष्टीने काय हो, पाषाण पूजिते लोभे, तो कोबराय म्हणतात ना, हाय पाषाणच आहे, पाषाणच बुद्धी आहे आणि पाषाणानं पाषाणाला पूजितोय. कारण दगड पूजिते, कारण श्रद्धा नसेल. कारण देव कुठे आपण नेहमी ऐकतो, भावे तो विद्यते देव न काष्टे न मृण्मये नाही का. पाषाण कुठेच देव नाही, फक्त भावे तो विद्यते देवो तस्मात भावो ही कारण. म्हणून म्हणतात दगड पूजिते, हे दगडाची पूजा करतात. आणि भगल दाविते, रे अरे भगल लावतात, लोकांना ढोंग दाखवतात. विठ्ठल विठ्ठल काय करावं नाही का. मौल जसं म्हणतात ना, अरे कासे आते असुर पोषिती वाऊर ज्या दिले घोर पतन ऐसे, असे काकुळतीनं येऊन दयेनं येऊन असं म्हणतात. त्याचप्रमाणे हे लोक जे आहेत, राख लावूनी अंगमळी वाया टोके मी एक बळी वासने हाती बांधवी नळी त्यासी येऊनी काळ किळी उगळी रे विठ्ठल विठ्ठल. राख लावूनी अंगमळी, राख लावून म्हणजे ते भस्म लावतात ना, सगळ्या अंगाला भस्म लावतात. आणि मी एक बळी, मी मोठा बलवान आहे, समर्थ आहे, अधिकारी आहे, विरक्त आहे, असं लोकांमध्ये विनाकारणच वाया म्हणजे विनाकारण मी मोठा बळी आहे लोकांना विनवतात नाही का. हे गृहस्थी लोक असेच असतात. अरे गृहस्थीसुद्धा किती मोठे अधिकारी असतात आपल्याला काय माहिती आहे नाही का.
विरक्तीचं तुझे विरक्ती नाही आत अंतकरणातून, आणि गृहस्थींना गृहस्थी म्हणून नावं ठेवत राहतो. तर अशा प्रकारे वाया टोके विनाकारण हिणावतोस, चिडवतोस. वास्तविक याची स्थिती काय? वरून किती दाखवलं, परंतु अंतर्गे बात राम जाणे. वासने हाती बांधवी नळी. तुझी नळी तुझं नरड जे आहे ना बाबा, वासनेने बांधलेलं आहे, आणि ती वासना त्यासी येऊन काळ गेली. अशा त्या वासनेने जे बांधलेले लोक आहेत त्यांच्या नरड्याला ओढून हा काळ जो आहे हा त्याला गिळंकृत करत असतो. त्याला गिळतो म्हणजे तो मरतो, आणि पुन्हा केवळ मरून संपतं का? एका जन्मात संपतं का हे खेळ? नाही, पुन्हा उघडे, पुन्हा जन्म, पुन्हा मरण, अशी यांची स्थिती होत असते. म्हणून हे बाबांनो सावध व्हा, नाही का. वरपांगी परमार्थ करू नका. कोणते रहाडीचे सुख, वरते पाय आरते मुख, करवी पीडा भोगवी दुःख, पडे नरकी परीन वळेची मूर्ख रे विठ्ठल. रहाडीचे सुख, रहाडीचा अर्थ राढ्याचे, अर्थात चिखलाचे, अर्थात हा पंचमहाभूतांचा चिखल म्हणा, हाडा मांसांचा मलमूत्रानं भरलेला. यात काही सुख आहे का? शरीराच्या गावा माऊली म्हणतात ना की उपजो मरणे नावा नावा. ह्या आऊट हात मोटके, आऊट हातपणे शव होऊनी जिने, उपजो मरणे नावा नावा. अशा प्रकारे हे चिखलात मूत्राने भरलेल्या शरीरामध्ये येणं, त्याची तादात्म्य करण्यात काही सुख आहे का? अर्थात सुख नाही. किंवा दुसरा अर्थ करा, रहाडीचे सुख. काही लोक काय करतात, स्वतःला पुरतात, डोकं खाली करतात आणि पाय वर दाखवतात. असे काही साधना करणारे लोक असतात. किंवा काही लोक पाय खाली करतात, वरून नुसतं हात दाखवतात आणि माळा फिरत बसतात. असे पण पाहिलेले आहेत. तर रहाडीचे सुख, वरते पाय आरते मुख. वरते पाय वरते करतात आणि आरते मुख म्हणजे खाली मुख करतात. आणि मग अशा स्थितीमध्ये काय आनंद आहे का हो? शरीराला करवी पीडा, स्वतःला पीडा करतो, दुःख भोगवी, स्वतःला दुःखच भोगून घेतो. हे काय तामसाची तपे, पापाची शिदोरी, ही सगळी तामस तप आहेत. हे काय शास्त्रीय तप आहे का? याला कुठला विधी आहे का? विधीहीनम सृष्टान्नम मंत्रहीनम दक्षिणम, अशा प्रकारचं हे सगळं आहे. तामस तप आहे. तर पडे नरकी, मग याला फल काय आहे? पडे नरकी, नरकात पडतो, नाही का. परीन वळेची मूर्ख रे, अरे मूर्ख, हा आपलं जे काही सांगितलेलं शास्त्रानुकूल मार्ग आहे. शास्त्राने तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते, की बाबा तद्विज्ञानार्थम स गुरुमेवाभिगच्छेत समित्पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम, असा जो वेदाचा मार्ग आहे त्याचा मात्र परित्याग करतो. आणि असेच जे काही भरकटलेले आहेत नाककट्टे साधू, ज्याला मागं गोष्ट सांगत असतात, नाही का, सर्वांना माहितीच आहे. तर असे कोणाच्याही मागं लागत असतात. शिकला फाग, हे सगळे मूर्ख लोक आहेत, शास्त्र अनभिज्ञ आहेत, त्यालाच मूर्ख असं म्हणतात. शिकला फाग मारी हका, रांडा पुरे मिळवी लोका, विटंबी शरीर मागे रुका, केले ते गेले अवघे फुकारे विठ्ठल. शिकला फाग शब्दाचा अर्थ या ठिकाणी केलेला आहे. अश्लील वाक्यप्रयोग किंवा शिमग्यामध्ये एक सोंग धारण करतात आणि सोंग धारण करतात आणि त्यामध्ये आपापले वेगवेगळे सोंग वठवतात, नाटकासारखं करतात. असा शिकला फाग किंवा कंदारकर महाराजांनी अर्थ केलेला आहे. शिकला फाग म्हणजे वाक्चातुर्य असा अर्थ केलेला आहे. फाग शिकला म्हणजे जसं तो वाक्चातुर्य बहु झालो कुशळ, नाही का. किंवा लोक रंजवण्यासाठी जे काही वाक्चातुर्य असतील, विनोद नसेल, नाही का. कीर्तनामध्ये आता आजकाल तेच चाललंय बहुधा, नाटक, विनोद, हसवणं, रंजविणं. तर असा शिकला फाग. आणि मारी हाका, मग लोकांना हाका मारतो, या माझं कीर्तन ठेवा, नाही का. वास्तविक माझी कथा करे ऐसे म्हणा कोणा, असं कोणा म्हणेल तर मूर्ख येतो को बरं आहे म्हणतात. आपण स्वतःहून कधीच म्हणायचं नसतं. रांडा पुरे मिळवी लोका, आणि सर्व लौकिकामध्ये रांडा म्हणजे स्त्री मुलं सगळ्यांना म्हणतो या माझ्या कीर्तनाला या, आज माझं कीर्तन आहे, नाही का. विटंबी शरीर, आणि कशा करता? लोकांना दाखवण्याकरता, मान प्रतिष्ठा सन्मान काही दक्षिणा तिथे आल्यानंतर. विटंबी शरीर, तर याच्या प्रकारे वास्तविक शरीर त्याच्याकरता आहे का हो? पाय शरीराच्या गावा, जया लागे आले पांडवा, पण तो कार्यार्थ आखवा सांडवणे, असं करतात. त्याप्रमाणे एक शरीराचं एवढं मोठं देवदुर्लभ असणारं शरीर, पण ज्याच्याकरता मिळालं त्याच्याकरता खर्च न करणं, म्हणून ते न करणं ही काय त्या शरीराची एक प्रकारे विटंबनाच आहे. मागे रोका, काय करतो? रुका मागतो, पैसा मागतो, आणि म्हणून केले ते गेले अवघे फुकट रे. किती एवढे सायासानं कष्ट केले, सायास केले, पण सगळं तुझं काय गेलं? फुकट गेलं म्हणजे जे केलं ते फुकट झालं, फुकट गेलं. आता गोष्ट काय आपलं सांगायला वेळ नाही आहे.
तर फुकट गेलं म्हणजे ज्याच्याकरता मिळालं त्याच्याकरता उपयोग होत नसेल तर ते फुकट गेलेलं आहे. कैलास महाराजांकडून आपण बऱ्याच वेळा ही गोष्ट ऐकलेली आहे. जे केलं ते फुकट गेलं. केले ते अवघे कारण सायास्य पुण्य अर्जिते. मग संसार का अपेक्षिते? एवढ्या सायासानं पुण्य संपादन करायचं आणि मग संसाराची का बरं अपेक्षा करायची? त्यामुळे सगळं ते फुकट गेलेलं आहे. कळावे जना मी एक बळी उभा राहुनी मांडी फळी फोडोनी गुडघे हे कोपर चोळी आपुला घात करुणी आपणची तळमळे रे विठ्ठल. कळावे जना लोकांना कळावं की मी किती विरक्त आहे. बलवाने माझ्याकडे पुरुषार्थानं मी परतीराला गेलो असा करतो, उभा राहतो, मांडी फळी मांडी अर्थात संघ समुदाय करतो, समुदाय मिळवतो नाही का, आणि म्हणतो की संघे शक्ती कलौ युगे. तर त्यांच्यामध्ये मी त्यांचा अध्यक्ष आहे असं म्हणतो. आणि आणखीन फोडोनी गुडघे हे कसं एक प्रकारे आपली हानी आपण करणे. कशा प्रकारे? फोडोनी गुडघे कोपर चोळी. गुडघे कोपर फोडून घेतले आणि मग आता चोळत बसला नाही का. किंवा हे कसं आहे? आपला घात करुणी आपणची तळमळे रे विठ्ठल. एखाद्यानं आपलाच घात आपल्यालाच आपण मारावं आणि मग तळमळ करा, अरे रे मला फार लागलं रे. कुणी मारलं? तूच मारलं की. तूच तुझ्यावर पायावरती दगड पाडून घेतलेला आहे. अशी तुझी स्थिती आहे म्हणून अरे विठ्ठल विठ्ठल. फुकट खेळे ठकली वाया धरुणी सोंगे बोडक्या डोया शिवून येती अंतरी माया संपादने विन विटंबिली काया रे विठ्ठल. फुकट खेळे ठकली वाया. ही फुकटचा खेळ जो आहे हा सगळा खेळच आहे ना. आपण जो जीवन जगत आहोत संसार आपण सगळा हा खेळ क्रीडाच आहे. परंतु क्रीडा असताना देखील त्याला क्रीडा मानली नाही म्हणून आपल्याला या संसारामध्ये दुःख होतं. फुकट खेळे विनाकारण खेळतो. त्याला फळ ना चुंबिता फुल ना तुरंबिता जे काही पंडुसुता ते रुखू चहा म्हणून हा फुकट आहे, निरर्थक आहे, निष्फल अशा प्रकारचा आहे. आणि ह्या संसाराला पाहून खेळताना हे सगळे लोक फसतात. हा संसार खरा खरा वास्तवच आहे अशा प्रकारे संसाराला मानतात. धरुणी सोंगे बोडक्या डोया. आणि इथे आल्यानंतर अनेक प्रकारचे सोंग करतात. मग काही लोक जे सोंग करतात ते बोडक्या डोया बोडक्या करतात असं सोंग धारण करतात. डोया म्हणजे डोकं जे आहे त्याचं मुंडन करतात, टक्कल करतात, काही केस वाढवतात. अशी ही सगळी काय सोंगच आहे. सोंगे छंदे काही देव जोडे ऐसे नाही. केवळ बाहेरच्या सोंगानं परमात्मा प्राप्त होत नाही. सारा अवघे गबाळ डोळ्या आडीला पडळ. वास्तविक करायला काय पाहिजे? बाहेरच्या साधू संतांनी बाहेरच्या सोंगाढोंगाला विशेष काही किंमत दिलेली नाही. भगवद्गीता असेल कुठे ते एकतरी लक्षण आलंय का हो? बाहिरंग एकही लक्षण बाहिरंग आलेलं नाही. सगळे अंतरंग लक्षणं आहेत. तर मग खरं तर काय केलं पाहिजे? प्रत्येकानं शिवून येती अंतरी माया. ज्या मायेला स्पर्श देखील करू नये, कपट माया छल जे आहे तर त्याला अज्ञान, त्याला स्पर्श देखील करू नये अशा प्रकारची माया संपा. पण त्या मायेला ते अंतकरणात ठेवतात संपादने विन. परंतु संपादने विन तर त्या जे काही आपण सोंग धारण केलेलं आहे, समजा आपण वैष्णव म्हणून आपण मिरवतो आहोत, बाह्य लक्षणे अंतकर शरीरावरती आहेत, परंतु अंतरंग लक्षण नसतील. अंतरंग लक्षणाच्या संपादने विन अर्थात आचारा वाचून त्याचा निर्वाह करण्या वाचून तू एक प्रकारे ह्या शरीराची विटंबना केली रे. हे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काय केलं ह्या लोकांनी? खऱ्या परमार्थाला आरूढ व्हायला पाहिजे, परंतु हे केवळ बहिरंगामध्येच अडकलेले आहेत. एक प्रकारे तुम्ही धुळी माती काही खेळूच नका, जवादी चंदन घ्यावा बोका, आपणा परिमळ अनेका लोका, मोलाचा महिमा फजिती ते फुकारे विठ्ठल. धुळी माती अर्थात ह्या संसाराच्या धुळीमध्ये सगळी तुमची माती होईल. कवडी मोल तुम्ही होताल. त्यामुळे तुम्ही खेळूच नका, या संसारात काही बुडपडूच नका. कारण खेळ्या माझी हन्म्या शाना न पडे काम व्यसनी रे. कामची नाही तेथे क्रोधीची कैसा तेथे कैचे भांडण रे. त्यामुळे ह्या खेळाच्या भानगडीत तुम्ही पडूच नका. मग काय करा? जवादी चंदन, जवादी म्हणजे कस्तुरी, चंदन, बुक्का इत्यादी घ्यावा. अर्थात परमार्थाची जी साधनं आहेत त्याचं उपलक्षण घ्या. तर त्याचं तुम्ही सहाय्य करा. परमार्थिक जी श्रेयप्राप्तीची साधनं आहेत, श्रेयाची प्रयाची साधनं सोडून द्या आणि श्रेयप्राप्तीच्या साधनाचं अवलंबन करा. आणि त्याद्वारा होईल काय? आपणा परिमळ अनेका लोका.
आपल्यालाही परिमळ मिळेल, परमार्थाचा सुवास मिळेल, सुगंध मिळेल आणि लोकांनाही त्याचा उपयोग होईल. जसं फिडीत पाप ताप पोखित तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. तर जशी गंगा मैया समुद्राला जात असते, पण जात असताना जसे आपल्याकडेचे जे काही वृक्ष आहेत ते देखील पुष्ट करते, त्याप्रमाणे तुम्हालाही परमार्थाचा सुगंध मिळेल आणि इतरांनाही तुम्ही त्या परमार्थाचा सुगंध देऊ शकता. आणि एवढंच नाही, तुम्हाला मोलाचा महिमा अर्थात महिमा अतिशय अमूल्य किंमत तुम्हाला प्राप्त होईल जर तुम्ही असं केलं तर. आणि नाही केलं तर फुकारे फजिती, ते तुमची काय होईल, विनाकारण फजिती होईल. दुसरं तुम्हाला काही पदरात पडणार नाही, कारण पुन्हा मनुष्य मग काय पुन्हा पुन्हा मिळणार आहे का? परतच्या संधी एकदा हुकली का हुकली. त्यामुळे आता सावध व्हा. बहुदुःखी झाली या खेळे अंगी बुद्धी नाही बळ पाठीवरी तोबा तोंड काळे रसनाद्रव्य उपस्थाच्या मुळे रे विठ्ठल. बहुदुःखी झाली या खेळे. त्या खेळामध्ये अर्थात निषिद्ध कर्माचं अनुसरण केल्यामुळे निषिद्ध कर्माचं फल काय? दुःखच आहे. त्यामुळे ह्या खेळामध्ये अनेक लोक दुःखी झाले. त्याच आणि निषिद्ध कर्माचं आचरण केल्यामुळे अंगात बळ राहिलं नाही, बुद्धीत बळ राहिलं नाही. कारण तत्त्वज्ञानाकरता बुद्धी महत्त्वाची ना, सामर्थ्य लागतं नाही का. नायम आत्मा बलहीनेन लभ्या न मेधया न बहुना श्रुतेन. बाहेर बल लागतं, विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अंगी दैसा. तर असं सामर्थ्य लागतं. अनुष्ठान करण्याकरता शरीरातही सामर्थ्य लागतं, बुद्धीतही सामर्थ्य लागतं. कारण निश्चय करणारे कोण आहे? बुद्धीच आहे. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण आणि हरनिशी. आणि जर असं तुम्ही नाही केलं बाबांनो, तर मग पाठीवरी तोबा. मग ठरलेलं आहे, यम जो आहे ना, तुमच्या पाठीवर तोबा म्हणजे टोला, म्हणजे मारण्यासाठी वस्त्राला पीळ घालून केलेला जाड जो कोरडा आहे ना, तर तो मारल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. आणि तुमचं तोंड काळं होईल, अर्थात दुष्कृती होईल. काय यानं केलं? त्याच्याकरता नरदेह दिला नाही का. मनुष्यदेहीचा हाची स्वार्थ साधावा चौथा पुरुषार्थ, तो न करता अर्थ तो अनर्थ जाणावा. देवाचा देखील एक प्रकारे आपण अपमान केल्याचा दोष लागेल. कारण मनुष्याला देह जो आहे देवाने कशाकरता दिला होता? याच्याकरता दिलता का? नाही. मग हे सगळं वाटोळं आपलं कशामुळे झालेलं आहे? मुख्य इंद्रिय कोणती आवरली पाहिजेत? तर ते सांगतात सगळं आपलं वाटोळं जे काही हानी झालेली आहे, पतन झाले, त्याला 2 इंद्रिय कारणीभूत आहेत. त्यामुळे 2 इंद्रिय आवरणं अतिशय महत्त्वाचं आहे. रसना द्रव्य उपस्थाच्या मुळे रे विठ्ठल. रसना द्रव्य आणि उपस्थ ती द्रव्य रसनेंद्रिय तावत जितेंद्रियो न स्यात यावत जितेंद्रिय पुमान. जोपर्यंत रसना जिंकले नाही तोपर्यंत त्यानं सर्व इंद्रियांना जिंकलं असं होत नाही. किंवा द्रव्य नाही का, नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया, द्रव्यासक्ती सहजासहजी सुटत नाही. किंवा उपस्थ इंद्रिय जे आहेत हे जे आवरणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण जिव्हा पसतो जयो धृती. खरा धैर्यवान कोण आहे? अशी का धृती ही है ना. धृतीचे लक्षण करत असताना भगवंताने सांगितलं, बाबा जिव्हा पसतो जयो धृती. ज्याने जिव्हा जिंकले आणि त्याने उपस्थ इंद्रिय जिंकलं, त्यानंच खरं धृती धारण केले आहे. तोच या जगात खऱ्या अर्थानं धैर्यवान आहे. काय सांगतो तो ऐका तुका, मोडा खेळ काही अवघोच नका. चला जीवाधी पोटी लागल्या भुका, धाल्यावरी मग बरा टाक मटिका रे विठ्ठल. काय सांगतो ते ऐक तुका. तुका काय सांगतो ते ऐका. तुकोबाराय काय सांगतो ते ऐका बाबांनो. तुम्हाला नाही कळत तर ऐका. ऐकल्याशिवाय कळेल का? ऐकल्याशिवाय कळणार नाही. याकरता आता तुम्हाला मी सांगतो, खेळ मोडा. हा संसाराचा खेळ सांडून द्या का. आता आपल्याला जो काही प्रवृत्ती इहलोकातील भोग असतील किंवा परलोकातील भोग असतील त्या भोगाकरता प्रयत्न करायचेच नाही. मग हा खेळ मोडून टाका. मग काही अवघोच नका आणि स्वच्छंदीपणानं आपल्या मनमानी मनाला वाटेल तसं आचरण करू नका. मग जे काही असेल ते शास्त्रविधीनं वागत चला. डोळ्याने पाहायचं असेल, कानाने ऐकायचं असेल तर ते सगळं शास्त्र जसं सांगेल तेच करा. त्याच्या अन्यथा काही करू नका. मग त्याकरता आता तुम्हाला भूक लागली ना, मग चला जेवू. आधी आपण जेवण करू. कारण का? पोटी भुका लागल्या, पोटात भूक लागलेली आहे. अर्थात पोटामध्ये भूक आहे, खांदी भार
पोटी भूक, कशाची भूक आहे? प्रत्येकाला आनंदाची इच्छा आहे, आनंद प्राप्तीसाठी प्रत्येकजण भुकेलेला आहे, तशा भुका लागलेल्या आहेत. आणि मग आधी आपण जीव, चला तुकोबर आहे तुम्हाला आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो रे, तुम्हाला तृप्त करतो मी, चला माझ्या पाठीमागे चला, याल तरी या रे लागे अवघे माझ्या पाठीमागे. कालाच्या कीर्तनात आपल्या सगळं माहिती आहे. धाल्यावरी मग बरा, आणि मग भुका लागल्यात ना, आता पोट भरून जेव्हा पहिल्यांदा, धाल्यावरी मग तृप्त झाल्यावर मग बरा टाक मटिका रे. मग तुमचे नाही का अंतरी ज्ञान व्हावे, मग बाह्य लाभेल स्वभावे. आतमध्ये तृप्त राहा. खरं अंतकरणापासून परमार्थ हा दाखवण्यासाठी का? परमार्थ दाखवण्यासाठी नाहीच आहे. ही जी लक्षणं आहेत, उलट जगापासून जेवढा आपण दूर राहू तेवढा आपला प्रवेश जो आहे परमार्थात लवकर लवकर अंतरंगात होऊ शकेल. म्हणून म्हणतात आपलं खरं आपण तृप्त झालो, आपल्याला समाधान वाटलं की मग ठीक आहे, मग बरा. तुम्हाला जो काही तुम्ही टाकमटिका केलेला आहे, टिळा टोपी वगैरे सगळं घातलेलं आहे, परिधान केलेलं आहे, ते तुम्हाला शोभा देईल. आणि नाहीतर मग तो गुळ जसा आहे, दगड आहे ना, दगड जसा गुळानं माखावा तशा प्रकारचे गुळ दगडासारखी तुमची स्थिती होईल. टाकमटिका मग बरा. टाकमटिका जो आहे, टिळा टोपी जो नखरा तुम्ही केलेला आहे, बरोबरचं जे काही सोंग परिधान केलेलं आहे, हे सगळं त्याच वेळेस खऱ्या अर्थानं शोभणार आहे. अरे विठ्ठल, त्याकरता तुम्ही बाबांनो सावध व्हा. आता यानंतर जगद्गुरु तुकोबाराय कावडीच्या अभंग सांगतात. जसा कावडी जो आहे तर तो खांद्यावर वेळूची जी काठी असते त्याला 2 घागऱ्या असतात आणि त्यात पाणी भरून जे कोणी वाटसरू कोणी मिळालं तर त्याला पाणी देत देत तो पुढे चालत असतो. असा कावडी, त्या कावडीच्या रूपकानं जगद्गुरु तुकोबाराय तुम आम्हा सर्वांना उपदेश करतायत. आहा आहा रे भाई, प्रथम नमुतो विनायक, ठेवूनी गुरुचरणी मस्तक, वदेल प्रसादिक, वाणी हरिहरांचे पवाडे. आहा आहा रे भाई, अहो अहो बंधूंनो ऐका, प्रथम नमुतो विनायक, आद्य देवता जे आहे गणराज, त्यांना प्रथम आपण नमस्कार करू. ठेवूनी गुरुचरणी मस्तक, गुरुदेवांच्या चरणी नतमस्तक होऊन मग वदेल वाणी प्रसादिक वदेल, काय वडेल? हरिहरांचे पवाडे. वाणी जी आहे हरिहरांचे प्रसादिक पवाडे वदेल. हरी असतील म्हणजे हरी म्हणजे भगवान विष्णू आणि हर म्हणजे भगवान शंकर. आपल्याशिवाय हरिहरा भेद नाही, नका करू वाद. तर पवाडे याच्या अर्थ केलं भगवंताची स्तुती असेल, भगवंताची कीर्ती असेल तर ती वाणी ही प्रसादिक वाणी वदेल. प्रसाद असतो प्रसादन्नता, भगवंताच्या प्रसादानं वाणी प्राप्त होते. महापुरुषांची वाणी आपल्याला ऐकतच राहावी वाटते नाही का, श्रवणाला माधुर्य प्राप्त व्हावं असं आपला स्थिती होते, ऐकतच राहावं वाटतं. तो आपल्या जीवस्य कंठस्य आहे असं आपल्याला त्याच्याविषयी वाटतं. कारण का? कारण ते भगवंताच्या कृपेनं प्राप्त झालेले आहे आणि आपली वाणी ही श्रमपूर्वक बुद्धीतून आल्यामुळे ते थोडंसं कंटाळवाणं वाटतं नाही का, जसं आता झालेलं आहे असं घडतं. प्रसादिक वाणी, तर ही साधू संतांची वाणी जी आहे, अभंग जे आहे ते प्रसादिक आहे. आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची, वाणी त्याची. तर वदेल प्रसादिक, आता ती वाणी आम्ही वधू. माझी आईसी ब्रिदावळी, दासे दासत्वे आगळे, पान्हेरीने मार्ग मळी, जीवन घ्या रे कापडी हो. तर काय करा, दासे दासत्वे आगळे, हरिदासांचे दास्यत्व हेच खऱ्या अर्थानं सर्वश्रेष्ठ आहे. काय करा, दास व्हायचा असेल तर नाही का, बाबा म्हणत असतात महाराज होऊ नका, ज्ञानेश्वर महाराजांचं कुत्र म्हणून या ठिकाणी राहा, त्यात तुमचं कल्याण आहे. म्हणून महाराज म्हटलं लगेच आपण पाठीमागे पाहतो नाही का, वास्तविक आपली मला लायक योग्यता तरी आहे का, म्हणजे माझ्यासारख्याचे, पण तरी लगेच कोणी महाराज म्हटत लगेच मागं वळून पाहतो. दासे दासत्वे आगळे, तर असं आपण दास झालो हरिदासांचा, दासांचं आहे ना. आणि बाबांचा श्लोक नेहमी बाबा म्हणत असतात नाही का, 6 सांगतात ना, मज्जन्मनः फलमिदम असं, किंवा तुमचे दासींचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मद, हेच सर्वार्थानं श्रेष्ठ आहे. पान्हेरीने मार्गमळी, आणि मी काय करत आहे, पान्हेरी शब्दाचा अर्थ या ठिकाणी केलेला आहे की कावडीने मार्गमळी, अर्थात सतत चालून वाट रुळविणे. म्हणजे एखादा रस्ता असतो, तो एकदा केल्यानंतर तो रस्ता रुळतो का? नाही, त्यासारखं जाऊन येऊन तो रस्ता रुळतो. त्याप्रमाणे मी जे कोणी तहानलेले असतील तर त्यांना ह्या पान्हेरीने अर्थात कावडीने मी पाणी देत आहे. तहानलेले असतील, तृष्य भुकेलेले असतील,
तर त्याकरता मी ही कावडी वागवलेली आहे, मी कावडी त्यात भरून आणलेली आहे. आणि मग भरून काय आणले, ज्ञानोबा म्हणतात ना, आम्ही कापडी रे, आम्ही कापडी रे, पंढरपुरीचे आम्ही कापडी रे, उत्तरपंथीचे आम्ही कापडी रे, पापे 12 वाटा पळती बापडी रे. कावडी कोणते, समता कावडी रे, समता कावडी रे. आणि त्यात काय भरलेलं आहे, माझी नामामृत भरिले आवडी रे. समता म्हणजे ऐक्य, जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान, हीच कोणी कावडी आहे. आणि तीच कावडी नाही तर त्यात पुन्हा जे काही जीवनमुक्तीचं विलक्षण सुख ज्याला म्हणतात, भक्तिप्रेम सुख म्हणतात, असं भक्तिप्रेम सुख भरलेलं आहे. आणि ते देण्याकरता जगद्गुरु तुकोबाराय तुम आम्हाला देण्याकरता निघालेले आहेत, ही कावडी घेऊन निघालेले आहेत. माझी आयसी ब्रिदावळी, तर माझी अशी प्रतिज्ञा आहे काय, की दास हरिदासांचं दास्यत्व हे श्रेष्ठ आहे. आणि त्याकरता त्यांना पाणी ज्ञानामृत पाजण्याकरता, त्याचप्रमाणे भक्तिप्रेम सुख देण्याकरता नाही हे निघालेले आहेत, नाही का. जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती, रिघाला भक्तिपंथी जगा देतो, असे हे भक्ती मार्गाने निघालेले आहेत ज्ञानामृत पाजण्याकरता. आणि पानेरीनं कावडीनं हा रुळलेला वाट रुळवतात, अर्थात सर्वांना जातात येतात, येतो जातो आम्ही देवाचे संगात अनेक वेळा येतात. पण कशा करता, येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून केळा. त्याकरता बाबांनो आम्ही कावडी आणलेली आहे. जीवन घ्या रे कापडे हो, हे कापडेकडे हो, यात्रेकरू तुम्ही चाललेत ना, ते आमचं जीवन जे आहे तुम्हाला तहानलेले आहे, भुकेलेले आहे. तर त्याकरता हे पाणी अर्थात उपदेशरूपी पाणी असेल, नामरूपी पाणी असेल, ज्ञानरूपी पाणी असेल, हे सगळं पाण्याचं तुम्ही ग्रहण करा. आणि आम्ही ज्या बोधाने कृतार्थ आहोत त्याच बोधाने तुम्ही देखील कृतार्थ व्हा. तर हे कसं आहे, उपदेश जीवन म्हणा, प्रेमामृत म्हणा, ज्ञान म्हणा, हे शीतळाहुनी शीतळ, पातळाहुनी पातळ, प्रेमामृत रसाळ, ते आधी सेवा हो भाग्याचे नु. म्हणजे अवश्य तुम्ही काय करा, जे उपदेश आहे, ज्ञानामृत आहे, शीतळाहुनी शीतळ, कितीही शीतळ असलं परंतु बाहेरची शीतळता ही शीतलता आहे का, खऱ्या अर्थानं तेवढ्यापुरतीच शीतलता आहे, शाश्वत शीतलता नाही. परत ज्ञान जे आहे चंद्राहुनी शीतळ, पाण्याहुनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा. ज्ञानोबारांना उपमा दिलेली नाही ना, असे तुम्ही आहात ज्ञानोबाराय. त्याचप्रमाणे या ठिकाणी म्हणता, हे उपदेश शीतळाहुनी शीतळ, शीतळाला देखील शीतलता प्रदान करणारा असा प्रकारचा उपदेश आहे. हे बाहेरचे भौतिक जे पदार्थ आहेत हे तात्पुरते सुख देतात, अविनाशी नित्य अशा प्रकारची शीतलता प्रदान करू शकत नाही. खरा शीतल त्रिविध तापाची झाली बोळवण, देखील चरण वैष्णवांचे, अशी शीतलता असा हे त्याच वेळेस प्राप्त होते ज्ञानाद्वारा, प्रेमाद्वारा. पातळाहुनी पातळ, कितीही पातळ असले पदार्थ पण त्याच्यापेक्षा हे पातळ आहे. हलवलेही न गळे ते परब्रह्म का, की आकाशाचे पालवे गाळून घेतले. आकाश किती सूक्ष्म आहे आणि त्या आकाशाच्याही पदरातून गाळून घ्यायचं म्हणजे ते आकाशापेक्षाही काय सूक्ष्म आहे. असं हे सूक्ष्म तत्व आहे. प्रेमामृत रसाळ, आणि ते प्रेमामृत आहे, रसाळ आहे, अमृत स्वरूप अशा स्वरूपाचं आहे. हे रसाळ म्हणजे बाहेरचं अमृतसारखं आहे का, वायाच्या अमृतपणाचा आभास, जे पिऊन देहाचे पुरंदर 14 गेले असं नाही. हे अमृत खऱ्या अर्थानं अमर स्वरूप अमर करून टाकणारं असं हे अमृत आहे, प्रेमामृत आहे. आणि त्याकरता हे भाग्याचे जे कोणी असतील त्यांनी अवश्य जे काही आम्ही पाणी ज्ञानामृत आणलेलं आहे, प्रेमामृत आणलेलं आहे, आमचा जो काही उपदेश आहे तो तुम्ही पहिल्यांदा ग्रहण करा. जिंकाला तरी जिंका अभिमान, दौडाला तरी दौडाला ज्या अधिमान, धराला ते धरा शंभूचे ध्यान, दावाला पण ऐसा दावा तो. काही लोक पण करतात, प्रतिज्ञा करतात, म्हटले आम्ही काय करणार, आजपासून रोज नियमानं झोपणार नाही का, आजपासून रोज जेवणार, अशी प्रतिज्ञा करून काय उपयोग आहे का, याला काय पुरुषार्थ म्हणतात का, नाही. मग तुम्हाला प्रतिज्ञा करायची ना, ही प्रतिज्ञा करा. काय करा, जिंकाला तरी जिंका अभिमान. जिंकायचं ना, सगळ्यात प्रबल शत्रू कोण आहे, अहंकार आहे. अहंकार सगळ्याचा, इच्छा द्वेष समुत्थेनं म्हटलं जरी असलं तर तो अहंकार त्याचाही कोण आहे, आज आहे. मग तिथून सुरुवात झालेली आहे. सगळे दुःखाला सुरुवात अहंकारापासूनच झालेली आहे, नाही का. आडवा वया आले दोष वैरी जे धोपटीले, तया माझी पहिले देहांकार. मग याकरता पहिल्यांदा अहंकारला दौडा, जिंका. दौडाला तरी दौडाला ज्या अभिमान. आणि त्याग करायचा आहे ना तुम्हाला, मी सांगतो कशाचा त्याग करा, तर लज्जेचा त्याग करा.
लज्जा म्हणजे कोणती लज्जा? निषिद्ध कर्म करण्याची जी प्रवृत्ती आहे त्याच्याविषयी लज्जा वाटली पाहिजे, किंवा शरीराला पुन्हा पुन्हा जन्माला येणं त्याच्याविषयी लज्जा वाटली पाहिजे. लज्जा या ठिकाणी निषिद्ध कर्माचा आचरण करण्याची लज्जा वाटली पाहिजे. आणि काय करा? मानाचा आदित्याग करा, लज्जेचा मानाचा आदित्याग करा. कारण मान ज्ञानप्राप्ती लागी व्हावे अति नीच, म्हणवी ज उच्च सिद्ध नव्हे, अहंता समूळ करावा की त्याग, काम क्रोध मांग शिवू नये. अशा प्रकारचं आपली स्थिती केली पाहिजे. मान इथं चालत नाही. त्याचा हनन करावं लागतं, तेव्हाच हनुमान होत असतो. हनुमान धरान ते धरा शंभूचे ध्यान, आणि ध्यान करायचं आहे ते भगवान शंभूचं, भगवान शंकरांचं ध्यान करा. असा दावाल पण ऐसा दावा तो, असा जो पण आहे अशा प्रकारची प्रतिज्ञा करायची नाही तुम्हाला. अशा प्रकारची प्रतिज्ञा तुम्ही करून दाखवा, त्यात तुमचं कल्याण आहे. आणि तुम्ही म्हणाल नाही करू ना, आता काय अजून कुठे वेळ गेलाय, नाही का? आज पण असं नाही. तुकोबरे आपल्याला सावध करतात. काळ घेऊन येदी वाव, आला तो राखे घाव डाव, शुद्ध सत्वे राखोनी भाव, म्हणा महादेव वाणी गरजो द्या, हर हर वाणी गरजो द्या. काळ घेऊन येदी वाव, काळ जो आहे तुम्हाला अवकाश संधी करू देणार नाही, कधी गिळंकृत करील. पाहे पा केवढा पसरला असे चवडा, करुणी माझे वडा आकार गजो. त्याकरता तुम्ही असं बाबा म्हणत असतात ना, म्हणजे एक मनुष्य स्नानाला गेला आणि म्हटलं तर मला स्नान करे बाबा, इतक्या वेळ बसलाय, 2 तास झालेत बसले, अजून नाही म्हटले, थोड्याशा लाटा शांत झाल्या ना, मग आता मी स्नान करणार आहे. आता समुद्राच्या लाटा कधी शांत होणार आहेत का? कधीच शांत होणार नाही. त्याप्रमाणे घावडाव जे आहेत, प्रसंग जे आहेत, अनुकूल प्रतिकूल, नाही का, आपल्यावरती काही विनाकारण आळब येऊ शकतात, नाही का. अशा अनेक परिस्थिती ज्या प्रतिकूल जरी आल्या तर त्या राखे, अर्थात तू सहन कर. भगवंताने तेच सांगितलं ना, मात्रा स्पर्श असतो कोणते शीतोष्ण सुख दुःख दहा, अगमा पायनो नित्यास निवृत्त करायचा प्रयत्न केला का? नाही. तान ते शश्व भारत, हे भारत ते तू सहन कर. त्यामुळं याचा काही एक विचार न करता, बाह्य प्रतिकूल गोष्टीचा काही एक विचार न करता भगवत चिंतनाला आपण प्रवृत्त झालं पाहिजे. शुद्ध सत्वी राखुनी भाव, तर भाव अर्थात मन जे आहे शुद्ध सत्वात्मक ठेव. आणि मग म्हणा, गर्जना करा, भगवंताच्या नामाची गर्जना करा. काय गर्जना करा? हर 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 महादेव महादेव. तर अशा प्रकारची गर्जना करा, भगवंताचं नामस्मरण करा. गरजो हरीचे पवाडे, मिळवू वैष्णव बागडे, पाझर रोकडे काढू पाषाणामधून देखील पाझर निघतात. अशी गर्जना ठोकल्यानंतर परावया नारी माऊली समान. कसं राहा? तर परावया नारी जी आई माता माऊली आहे ते सर्व मातृवत परदारेषु परद्रव्येषु लोष्टवत. अशा प्रकारे प्रधनी वाटून येदी मन. दुसऱ्याच्या धनाचं नाथ महाराज म्हणतात घ्यायचं तर नाही, पण तिकडं लक्ष जरी गेलं तरी पण ती काय झाली, कोणतं आस्ते जे आहे तर ते भंगलं गेलं आहे. त्यामुळे घ्यावं अशी इच्छा देखील मनात येता कामा नये. जीवित्व ते तृणा समान. स्वामी काजी, आणि जे काय आपले मालक आहेत स्वामी काजाकरता जीवत्वाला काही किंमत नाही. तिथं यवनांचं सैन्य किती हजारो राहायचं आणि आपले 100-200 मावळे राहायचे, नाही का. आता बाजी घोडखिंड, त्याला पावनखिंड म्हणतात. आता बाजीप्रभूंना माहीत नव्हतं का आपलं काय होणार आहे पुढे, परंतु स्वामीकडे जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर पोहोचत नाहीत तोपर्यंत बाजीप्रभूंनी प्राण सोडला नाही. सारखे तिकडे कान आतुर होते, कधी माझे राजे गडावर पोहोचतात. आणि त्यालाच खऱ्या अर्थानं शूर म्हणवतया मी. तोच खऱ्या अर्थानं शूर आहे. लौकिक शूर जो आहे हा शूर नाही. काय जिंकलं? पराविया नारी माऊली समान, परधनी वाटो निधी मन. आणि जीवित्वाला गुरु कार्याकरता म्हणा, स्वामी कार्याकरता म्हणा, सर्व दिल गुरुसेवा या बुद्धी पांडवा. जन्मशतांचा सांडवा टाकीत जे. या गुरुसेवेवरून एक काय शेकडो जन्म मी ववाळून टाकील आणि हीच गुरुसेवा मला ज्ञान देणार आहे. असं जर मनात निश्चय असेल तर तोच खऱ्या अर्थानं शूर आहे. शक्ती वेचाव्या परोपकारा. आणखीन काय करा बाबांनो? उपदेश करतात ना, उपदेशरूपी कावडी ज्ञानामृतानं भरून चालवलेली आहे. आणि जे कोणी आलेत त्यांना हे उपदेश देतात. बाबांनो तुमच्याकडे जी शक्ती आहे, जी कायेची शक्ती आहे, मनाची शक्ती आहे, वाचेची शक्ती आहे, धनाची शक्ती आहे, तर ही शक्ती जे आहे, धन जे आहे आपल्याकरता नाही. त्याचा नाही का, काही लोक जे आहेत जेवढं कमवतात ते सगळं आपल्यासाठीच ते असंच समजतात. तर असं नाही. आता भागवतात श्लोक आहे की तस्सस्ते ना दंडमा राहते. तो दंडाला पात्र आहे जो असं समजेल तो.
तर शक्ती वेचावया परोपकारा. तर शक्ती आपण दुसऱ्याच्या करता खर्च केली पाहिजे. आणि हा सर्व जो काही पसाऱ्या तुम्ही अडकले आहात ना, हा सगळं खोटं आहे. द्रव्यदारा क्षणभंगुर, नाही का, नव्हे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर, अशा प्रकारची ते बाबा याच्यात गुंतू नको. मग सत्य काय आहे, खरं तुझं कर्तव्य काय, या ठिकाणी तू आलायस ना, तर ते सत्य कर्तव्य काय असेल तर ते भवनदीचा तारा. भवनदी म्हणून शरण दावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. तर अशी ही दुस्तर जी भवनदी आहे, भवसागर आहे, जन्ममरण आहे, या जन्ममरणाचं उल्लंघन करण्याकरता तुला जन्म दिलेला आहे, तेच तुझं खऱ्या अर्थानं कर्तव्य आहे. केली पाय वाट उल्लंघिला माया घाट, असं साधू संतांनी उल्लंघिला, त्याप्रमाणे तुला देखील त्याचं उल्लंघन करायचं आहे. कधी ना कधी करावंच लागणार आहे. बाबा म्हणत असतात, कांदे बटाटे मिरच्या खाऊन करण्यापेक्षा आत्ताच का बरं करू नये. आळस तो न करा, त्याकरता या ठिकाणी आळस दाखवू नका. आले हो सांगतो, तुम्ही या मृत्यूलोकात आलात आहात तर तुम्हाला सांगतो पुन्हा बारी येणार नाही. व्रत करा, आणखीन काय करा, व्रत करा, एकादशी सोमवार, कथा पूजन हरिजागर, पुण्य ते असे गाता नाचता फार, पुन्हा बोलिला संसार नाही सत्यत्वे. एकादशी व्रत करा. आता एकादशीचं महत्त्व काय सगळ्या वैष्णवांना माहितीच आहे, नाही का. सोमवार करा, भगवान शंकराचा सोमवार करा. त्या सोमवारी एकादशीला नेहमीच करा, पण किमान तेव्हा तरी करा. भगवंताचं पूजन करा, कथा करा आणि रात्री जागर करा. पुण्य ते असे, आणि त्यात फार पुण्य आहे, अगणित अनंत पुण्य आहे. ते नामस्मरण करताना पुण्य आहे. आणि मदभक्ती नृत्यंते बाई, हा मदभक्तियुक्तो भुवनम पुनाती, तोच पवित्र होत नाही, संपूर्ण त्रिभुवनाला पुनीत करतो. नाचता गाये नाचे उडे आपुली छंदे, मनाचे आनंदे आवडीने. आणि असं जर केलं तर त्या पुरुषाला पुन्हा सत्यत्वानं खात्रीनं निश्चयानं सांगतात की हे पुन्हा संसार सत्यत्वे नाहीत. दुर्व्या सांगितलं, पुन्हा निश्चयानं त्याला संसार कधीच सत्यत्वानं प्राप्त होऊ शकणार नाही, अर्थात तो पुन्हा जन्म मरणाला येणार नाही. याकरिता संग संतांचा करिता बरवा, उत्तमोत्तम कीर्तीचा ठेवा, पंथ तो स्वपंथे चालावा, उगवा वासना लिगाड. तर हे अशी स्थिती प्राप्त होण्याकरता येण्याची शरीरा येणे सरे किंबहुना येरे धारे चिरापडे, याकरता संतांचा संग करिता बरवा, तो अतिशय उत्कृष्ट आहे, चांगला आहे. आणि असं जर संतांचा संगत केली तर संत संगतीने थोर लाभ झाला, मोह निरसला, मायादिक घातले बाहेरे, कामक्रोधवैरी बैसलांतरी पांडुरंग, अशी स्थिती प्राप्त होते. आणि उत्तमोत्तम तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. अशा प्रकारे उत्तमोत्तम कीर्तीचा ठेवा आपल्याला प्राप्त होतो. पंथ तो सुपंथे चालावा, तर असा परंतु सुपंथे मार्ग जो निवडलेला आहे तर तो पंथ कोणता असेल खरा, तर पंथ हा मन्निगम स्मृत वेद का पंथा, असा प्रश्न केला ना 18व्या अध्यायामध्ये. तर म्हणतात ते प्रश्न केले ना 19, तर ते सगळ्या प्रश्नांचे तिथं विचारलं का पंथा, तर पंथ हा मन्निगम स्मृत, वेदाचा मार्ग जो आहे, श्रुती स्मृती प्रतिपादित जो मार्ग आहे, तर तोच खऱ्या अर्थानं पंथ आहे. तर तो पंथ कसा चालावा, चांगल्या मार्गाने चालावा. आणि त्याकरता चालत असताना मात्र एक लक्षात ठेवा, उगवा वासना लिगाड. आपल्या अंतःकरणामध्ये जी काही दुर्वासना आहे, तर त्या वाईट वासना आहे, निषिद्ध वासना आहे, जे लिगाड आहे, लचाण आपल्या पाठीमागे लागलेलं आहे, उपाधी आहे, तादात्म्य आहे, तर हे सगळं तुम्ही नाहीसं करा. त्यासाठी प्रयत्न करत राहा. आणि मी त्याच्याकरताच सगळं प्रवृत्त झालेलो आहे, त्याच्याकरताच ही सगळी तुमच्याकरताच तुकोबाराय म्हणतात, मी कावडी चालवली आहे. तुका चालवितो कावडी, प्रवृत्ती निवृत्ती चोखडी, पुढती अधिक गोडी, भरोनी कळस भजनी आवडी, केशव दाटस नटतसे. तुकोबाराय म्हणतात, मी कावडी चालवलेली आहे. ही कावडी कशी आहे, अतिशय चोखडी शुद्ध अशा प्रकारची कावडी आहे. आणि ती कावडी कोणती आहे, प्रवृत्ती निवृत्ती चोखडी कावडी. प्रवृत्तीची एका ह्याच्यात प्रवृत्ती भरलेली आहे आणि एका ह्याच्यात निवृत्ती भरलेली आहे. कारण सर्वच निवृत्ती मार्गाचे अधिकारी आहेत का, नाही. जे काही सायाशे स्तन्यसेवी ते पक्वान्य केवी जेवी, तैसी बाळका तैसी नेदावी धनुर्धरा. त्याप्रमाणे ते तत्त्वज्ञान सर्वांना झेपेल रुचेल असं नाही. त्यामुळे प्रवृत्ती मार्गही सांगितलेला आहे, नाही का. तर विरक्त प्रव्रजत धीमान, विरक्त असेल, बुद्धिमान असेल, असं विरक्तानं काय करावं, संन्यास प्रदान करावा, विरक्त ब्रह्मचारी जीवन जगावं. आणि सरस्त असतो गृहे वसत, आणि विषयासक्त असेल तर त्याने गृहस्थाश्रम स्वीकारावा, त्यात विधिप्रमाणे पालन करावं. आणि मग
हळूहळू ढाळे ढाळे केतुलेने एके वेळे मार्गाचे निबळे निश्चित ठाके. जसा अधिकार असेल. तुम्हाला प्रवृत्तीचं निरूपण करू का? प्रवृत्ती सांगतो. तुम्हाला निवृत्ती पाहिजे का? निवृत्ती सांगतो. अशी कावडी तुकोबारायाने आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. आणि मग पुढती पुढती तर पुन्हा पुन्हा हे तुकोबाराय ही कावडी नेतात, जातात आणि येतात पुढती पुढती वारंवार. आणि त्यामध्ये अधिक गोडी भरोणी त्यात काय होते? गोडी भरोणी भजन कळस. तर कळस जो आहे ना ते आपण म्हणलं आधी कळस म्हणजे काय? त्या घागऱ्या ज्या आहेत ना त्या घागऱ्यात काय भरलेलं आहे? आपण पाठीमागे ज्ञानोबारांनी सांगितलं प्रेमामृत भरलं. इथं काय म्हटलं आहे? त्या कळसात भजनावडी, भजनाविषयी आवड अर्थात तेच आहे प्रेमामृत. भजनावडी भरोणी मग पुढती पुढती आणि त्याच्यामध्ये गोडी येते. तो वारंवार पुढतीचा अर्थ केलेला आहे. वारंवार पुन्हा पुन्हा त्या कावडीमध्ये भजन भरून भजन भरलेलं आहे. भज सेवायाम. भजाच्या त्या अनेक अर्थ आहेत. तर असं भजन भरून त्या घागरीमध्ये भरून मग आता तो जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मी कोण आहे? आवडी केशवदास नटत असे. आवडीने केशवदास नटतो, सजतो अर्थात मिरवतो आहे. म्हणजे आम्ही म्हणू हरीचे दास लेऊ ती भूषणे. अशा प्रकारे भगवंताचं म्हणण्याकरता आपला आनंद वाटला पाहिजे. असं मी केशवदास म्हणून नटतो आहे, सजतो आहे, मिरवीत आहे. या आणि हा फोडिले भांडार धन्याचा हा माल. मी तो हा माल भारवाही. नाही का? घातला दुकान देती आलियासी दान. असं दुकानाचं एक प्रकारे तुकोबारायांनी मांडलेला आहे. पुढचा अभंग 3956. आहा रे भाई हे अन्नदानाचे सत्र. पवे घातली सर्वत्र पंथी अवघे पंथ मात्र. इच्छा भोजनाचे अर्थ पुरवावया. हे भाईनो, अरे हो 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 भाई लक्ष द्या. हे इच्छा भोजनाचे अर्थ पुरवावया. माझ्या अंतकरणामध्ये तुम्हाला इच्छा भोजन नाही का? आता किती इच्छा? आता अनेकांच्या एक इच्छा आहेत का हो? अनेकांच्या अनेक इच्छा आहेत. परंतु सगळ्यांची तृप्ती करतो म्हणता आजी देतो पोट भरी. अशी का कोणती इच्छा आहे की जे पूर्ण केल्यानंतर आता परत काही दुसरी इच्छा निर्माण होत नाही? अर्थात ब्रह्मज्ञानाने तृप्त झाल्यानंतर मग कोणतीही इच्छा उत्पन्न होत नाही. तर असं भोजन इच्छा भोजनाचे अर्थ की जी इच्छा पुरल्यानंतर कोणती इच्छाच राहत नाही. असं हे पंथी जे पंथी आहेत, वाटसरू आहेत, तर त्या सगळ्या पंथ मात्र सगळ्या पंथांना सांगतो आम्ही की काय मार्गांना सर्व मार्गमात्रामध्ये हे पंथी म्हणजे वाटसरू. त्या वाटसरूंकरता हे अवघे पंथी मात्र सगळ्याच पंथामध्ये मार्गामध्ये आम्ही हे अन्नदानाचे सत्र घातलेलं आहे. अन्नदानाचे म्हणजे ज्ञानाचं सत्र घातलेलं आहे. सर्वत्र अन्नदानाचे त्या सत्र घातलं. त्याचप्रमाणे पव्हे घातले. पव्हे म्हणजे पानपोई, हरिभजनाची प्रेमामृताची पानपोई घातलेली आहे. आणि ज्ञानदानाचं सत्र घातलेलं आहे. कारण खरं दान कोणतं असेल तर ज्ञानदान हेच खऱ्या अर्थानं दान आहे. इतरे अनेक शुल्यक का न सरे हाय ज्याच्याने. काय पूर्वार्ध? अनेक नाशिवंते काय पूर्वार्ध? न सरे हाय ज्याच्याने. म्हणजे सांगायचं पूर्वार्ध असा आहे की ज्ञानदान हे सर्व अर्थानं श्रेष्ठ आहे. दाता तोची एक दाना नारायणा स्मरवी. जो नारायणाचं ज्ञान करून देतो, स्मरण करून देतो, तोच खऱ्या अर्थानं श्रेष्ठ दाता आहे. असं इच्छा भोजन प्रत्येकाला देणार आहे. कारण प्रत्येकाची इच्छा कशाची आहे? जगस्पृह्यास्पद एक सार्वभौमपद न मरणे निर्विवाद जगापडे. हे प्रत्येकाला वाटतं मी सत्स्वरूप असावं, चित्स्वरूप असावं, आनंद स्वरूप असावं. आणि अशा स्वरूपाचीच प्राप्ती करून देण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे. मग इथं असं काय मी भेदभाव करणार आहे का? हा लहान मोठा काही नाही. यावे त्याने घ्यावे. न सरसे केले सदाशिवे. पात्र शुद्ध पाहिजे बरवे. मंगळ व्हावे सकळ हर म्हणारे. यावे ज्याला पाहिजे ना त्याने या. फुकट आहे काही नाही. यावे त्याने घ्यावे. जो येईल तो या ठिकाणी घेईल. हा माल कोणी आणलेला आहे? भगवान. आपला माल आहे का? हा भगवान शंकराचा आहे. आदिनाथापासून परंपरा आली दान. आदिनाथ उमा बीज प्रगटले. भगवान शंकरांचा माल आहे हा. न सरेशी झाले. परंतु म्हटले आता आम्ही जास्त लोक आलो. आता भोजन 100 लोकांचं होतं, 200 लोक आले. असं आहे का? इथं काय किती यावं? न सरे लुटिता मागे बहुता जनी. जुनाट हे खाणे सापडले. किती लुटा संपत नाही आमचा माल.
न स्वरेसे संपणार नाही. परंतु एक मात्र लक्षात ठेवा, भगवान शंकराचा माल आहे, त्यांचं दुकान आहे, मी तिथं मला तो भाराव आहे, मी वाटायचं काम करतो आहे. पात्र पण एक लक्षात ठेवा, पात्र शुद्ध बरवे, शुद्ध पात्र पाहिजे, परंतु पात्र मात्र योग्यच पाहिजे बरं का. पात्र कोसळे पात्र घेऊन येऊ नका, नाही का. ज्ञान जे आहे येतं ज्ञान मोक्ष देईल, येतं काही अन्यथा नाही, पण तेची थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. मन शुद्ध असेल तर त्यात आपल्याला तुम्हाला ज्ञान ग्रहण करता येईल. नाही तर ना विरतो दुश्चरिता ना शांतो ना समाहिता ना शांत मनस्व वापे प्रज्ञानेन मापनुया. तर असा मनुष्य दुश्चरितापासून विरत झालेला नाही, परावृत्त झालेला नाही, असा मनुष्याला प्राप्त करू शकतो का? नाही प्राप्त करू शकत. मग मंगळ भावे आणि तुम्ही मोठ्या प्रेमानं मंगल भावानं मोकळे मन रसाळवाने अशा शुद्ध भावानं तुम्ही म्हणा, काय म्हणा, गर्जना करा एकदा, हर हर महादेव महादेव अशी गर्जना करा. बघा प्रत्येक चरणात म्हटलेलं आहे. नव्हे हे काही मोकळे साक्षी चौघांची या वेगळे, नेदी नाचू मातांची या बळे, अनोरेने या गळे, महदी महदा साक्षीत्वे हर म्हणारे. नवे हे काही मोकळे. आता आम्ही जो माल आणलेला आहे असा काय मोकळा उटपटांग माल आहे का? मोकळा माल आहे का? काय त्याला प्रमाण नाही असं काय आहे का? नाही, कारण कुठल्या गोष्टीला काय पाहिजे, लक्षण प्रमाण पाहिजे ना. असं चालत नाही. आता कोणी काही सांगितलं, मी विचारलं काय, तर आम्ही प्रमाणाशिवाय मान्य करतो का? काहीतरी प्रमाण आहे का? प्रमाण असेल तर ठीक, नाही तर मग नको बाबा, आम्ही सांगत नाही. तर मोकळा माल नाही, याला काही प्रमाण आहे, शास्त्राचा श्रुतीचा आधार आहे. साक्षी कोण साक्षी केलं हो तुम्ही? साक्षी चौघांची. चौघांची आम्ही साक्ष घेतली, अर्थात 4 वेद जे आहेत त्याला प्रमाणीभूत आहेत. आम्ही जे बोलतो आम्ही उगाच उटपटांग बोलत नाहीत. तर वेगळे नेदी नाचो मताच्या, आणि हा जो वेद आहे हा वेगळे नाचून नेदी, वेगळे नाचून देत नाही. भगवान शंकर जे आहेत वेगळे नाचू देत नाही म्हणजे काय? कोणाच्याही मताला स्वीकार करतील काय सदाशिव परमात्मा? असं कोणाच्याही मताला हरून जाणारे नाहीत. जो येईन त्याचा स्वीकार करा असं नाही, सगळं ताडून पाहिलं पाहिजे, नाही का. त्या ताडून पाहण्याकरता प्रमाण पाहिजे, युक्ती पाहिजे, श्रुतियुक्ती आणि अनुभव, असं ताडून आम्ही माल आणलेला आहे. कसाही माल नाही आमचा. निधी नाचो मताच्या बळे, इतर जे मत आहेत तर त्या वेगवेगळ्या मताच्या याच्यावरती बळ्या सामर्थ्यानं ते वेगळे नाचू देत नाहीत, पण त्याचा स्वीकार करण्यादिवशी भगवान शंकर नाही. अनोरणिया आगळे, आणि भगवान शंकर कसे आहेत? अनोह अनियान महतो महियान आत्मस्य जंतर निहित गुहायाम. अनोह अनियान म्हणजे सूक्ष्मापेक्षाही सूक्ष्म आहेत. आता आपण पाहिलं आकाश सूक्ष्म आहे, पण त्या आकाशाचे नाही पालवे गाळून घेतले आणि मग म्हटले सूक्ष्माचे छोटंसं कुठेतरी असेल एखाद्या कोपऱ्यात बारीक बिंदू काहीतरी अस्पष्ट. तर म्हणतात तसं नाही. महदी महदा अर्थात मोठ्यापेक्षाही महान आहे. महतो महियान. एवढंच मग ठीक आहे, महान असेल मग त्यात ते लिप्त आहे का? नाही, म्हणतात साक्षीत्वे, ते साक्षी स्वरूपानं आहे. असे भगवान शंकर काय कोणाच्या आहारी जातील का? मग एकदा पुन्हा म्हणा, हर हर महादेव. ही हरिनामाची आंबिली जगा पोटभरी केली, विश्रांती कल्पतरूची सावली, सकळा वर्णा सेविता भली, म्हणा हर हर महादेव. हे हरिनामाची आंबिल, ही आंबिल आहे. भगवान शंकरांना आंबिलेचं नैवेद्य, आंबिल जे आहे ही हरिनामाची आंबिल आहे. परंतु एरवी भौतिक जी आंबिल आहे, नाचणीच्या पिठापासून केलेले एक पातळ पेय जे आहे त्याला आंबिल असं म्हणतात. असा अर्थ या ठिकाणी शब्दकोशात दिलेला आहे. हे हरिनामाची आंबिली जगा पोटभर केली. हे हरिनाम जे आहे, हरिभजने हे धवळीले जग, चुकविला लाग कळी काळाचा. सगळ्या जगाला तृप्त करण्याकरता ही आंबिल भगवान शंकराने केलेली आहे, पोटभर केली. आणि ही कशी आहे? ही कल्पतरूची सावली आहे ना, कल्पतरूची सावली आहे. अशी विश्रांती खऱ्या अर्थानं विश्रांत प्राप्य तीरथ रुच्छायाम विश्राम्यंती यथा सुखम. अशा प्रकारची ही आंबिल आहे. हरिनामामृताची आंबिली म्हणा, ज्ञानामृताची आंबिल म्हणा, सकळा वर्णा सेविता भली. आणि इथं काय असा भेद आहे का? उच्च वर्णाकरताच हे ज्ञानामृत आहे आणि कनिष्ठाकरता नाही असं नाही. ते सर्वांचं स्वरूप बाबा म्हणत असतात. आपल्या घरात जायला कोणा आपला जरा छोटा वाटू लागतो का? नाही, ते सर्वांचं स्वरूपच आहे. सगळ्या वर्णांना अधिकार आहे तत्वज्ञान करून घेण्याचा. फक्त एक मात्र भेद आहे, तो कुठून प्राप्त करून घ्यायचा, एवढा मात्र भेद ठेवलेला आहे. म्हणजे वेदातूनच आपलं ज्ञान कशाला करून घ्यायला पाहिजे? तर मूर्त रूपानं आपल्याला गीता प्राप्त झालेले, गीतेचा अधिकार आहेच आहे. तुकोबराय आहेत, ज्ञानोबराय आहेत, हे सगळे आपल्याकरताच आहेत ना.
सकळ वर्णा सेविता भली, याकरता पुन्हा गर्जना करा, म्हणा हर हर महादेव. हर हर तिथं लिहिलेलं असं म्हणून म्हणतो मी, तुम्हाला सांगतो असं नाही. तुका हरिदास तराळ अवघे हकारी सकळ, या रे वंदू शिखरा तळ, चैत्र मास पर्व काळ महादेव. तुका हरिदास भगवान परमात्माचा दास आहे. तराळ आहे, तराळ शब्दाचा अर्थ एक कामगार आहे, दुकान दुसऱ्याचं आहे, तिथं मी एक कामगार आहे आणि त्याने सांगितलं माल वाटायला म्हणून मी माल वाटतो, किंवा असा एक अर्थ केलेला आहे वाट सरू, म्हणजे वाट सरू नाही, वाट दाखवणारा. तर हे संत महात्मे जे आहेत तर ते आपल्याला वाट दाखवतात आणि अवघे हकारी सगळ्यांना बोलवतात, हाका मारतात, अरे या बाबांना फुकटचा माल आहे, या घ्या, तुमचं कल्याण होईल. हकारून सांगे तुका, नाम घेता राहू नका, या रे वंदू शिखरातळ. शिखरातळ अर्थात शिखराचा जो पृष्ठभाग आहे, अर्थात आपण पंढरीला जातो ना, मध्ये काय लागतं, शिखर शिंगणापूर लागतं ना, ते सगळे कावडी घेऊन जात असतात. कधी चैत्रवारीला, द्वादशीला तिथला उत्सव असतो. तर या म्हणतात चैत्र मास पर्व काळ. चैत्र मास पर्व काळा जो आहे तर त्या महादेवाच्या दर्शनाकरता त्या ठिकाणी तुम्ही या. हा आहारे भाई तयावरी माझी ब्रिदावळी, भ्रष्ट एकले क्रियाहीन तुंका. तर जगद्गुरु आहारे भाई तुकोबरायांनी हे ज्ञानामृताचं पन्ह घातलं आणि सगळ्यांना बोलवतायत या. आता जे लोक जे आहेत येत नाहीत तर त्यांच्यावरती आसूड उगरतात. तयावरी माझी ब्रिदावळी. तर ही तयावरी म्हणजे धर्मभ्रष्ट लोक आहेत, त्यांची फजिती करण्याकरताच माझी ही ब्रिदावळी आहे, माझी प्रतिज्ञा आहे की जे लोक भ्रष्ट कली क्रियाहीन, या कलियुगामध्ये जे क्रियाहीन झालेले आहेत, आचार विचार धर्म त्याने सगळा सोडून दिलेला आहे, त्यांच्यावर तुकोबर आहेत, तुटून पडलेले आहेत. काय म्हणतात, थुंका थुंकारी त्याच्या तोंडावरी, वानिले ते थोरी दौडा वाया बाहेरी. तर त्यांच्या तोंडावर थुंका, तुका म्हणे त्याच्या थुंका तोंडावरी जातो यमपुरी भोगावह्या. आता बऱ्याच ठिकाणी तुकोबऱ्याने असं म्हटलेलं आहे, जो देवाची सेवा करत नाही, साधू संतांची सेवा करत नाही, रामनामाची सेवा करत नाही, भजन करत नाही, असे 4 ठिकाणी तर आहे, त्याच्या तोंडावर थुंका. तर वानिले ते थोरी, आणि आणखीन कोणाला, जो वानिले ते थोरी, तो काय करतो, आपल्या मोठेपणा आपणच गातो, नाही का. आता दृष्टांत अनेक आहेत, आपले घड्याळ काढून आपल्याला चारा लागते. वानिले ते थोरी म्हणजे स्वतःचे मोठेपणाची प्रशंसा हा आपणच करतो. तर त्यांना बाहेर घाला, त्यांना दौडा, अर्थात आपली प्रशंसा केली असता आपल्याला आपल्या आत्महत्येचं पातक लागतं. कारण महाभारतामध्ये अर्जुनाच्या धनुष्याची ज्यावेळेस खुचंबना केली, नाही का, निंदा केली, त्यावेळेस अर्जुनाची प्रतिज्ञा होती की जो माझ्या धनुष्याची निंदा करेल त्याला मी मारेल. मग आता कोणाला मारायचे प्रसंग प्राप्त झाला, धर्मराजांना. आता धर्मराजाला मारायचं म्हटलं तर काय करायचं, घेतला बाण. पण म्हटले आता लगेच भगवान आले त्या ठिकाणी, अरे हे घरातला युद्ध राहिलं बाजूला, घरातच चाललं युद्ध, आता काय करायचं. म्हटले मोठ्या माणसांना अपमान केला तर तेच त्यांना मारणं आहे. आणि म्हटले मग आता, मग धर्मराजांची काय प्रतिज्ञा होती, पांडुरंग महाराज सांगितलं ना रात्री. तर अपमान झाला. मग आता अर्जुन अपमान, अर्जुन जो आहे तर अर्जुनाचा अपमान झाला. मग आता अर्जुन जो आहे तो कोणी माझ्या धर्मराजाला, मोठ्या बंधूला बोलेल त्याला मी मारेल, अशी प्रतिज्ञा केली होती. मग आता अर्जुन म्हणतो, आता माझा बाण धनुष्य माझाच मला मारतो, कारण मोठ्या भावाला कोण बोललो, मीच बोललो ना, माझी हेच प्रतिज्ञा मीच भंग केली, आता मीच मला मारतो. मग भगवान म्हटले, आता असं थोडं मधला उपाय काढला चालेल का. म्हटले काढ बाबा, आता तुझ्याकडे आहेत, आम्हाला तर काही माहिती नाही. मग म्हटलं काय कर, तुझी स्तुती तूच कर. मग मोठ्या माणसापुढे आपण टिमकी मिरवलं म्हणजे आपल्या आत्महत्या केल्याचा आपल्याला दोष लागतो. तसं अर्जुनाने मग आपली स्तुती केली आणि मग म्हटले तुझी आत्महत्या तूच करून घेतली. तसं या ठिकाणी म्हणतात, वानिली ती थोरी, स्वतःच्या मोठ्यापणाची प्रशंसा केली, जे कोणी करतील त्याला बाहेरी वाया थोरी करतील, मोठेपणा मिळवतील मोठ्या माणसापुढे, तर त्यांना बाहेरी दौडा, त्यांना बाहेर घालून द्या. बाईलेचा दास पित्रास उदास, भीक भिकाऱ्यास नये दारा. बाईलेचा दास, आता यांच्यावर सगळ्यावर तुटून पडलेत बघा, कोण कोण आहे बघा, असं करायचं नाही याच्याकरता सांगतात ते. बाईलेचा दास, जो कोणी पत्नीचा दास असेल, नाही का. आता तुकोबरांचे असे अनेक अभंग आहेत. पित्रांस मात्र उदास आहे,
नाही का, बायकोचा दास आहे आणि आईबापांचे मात्र विषय उदास आहे, अर्थात त्यांची उपेक्षा करतो. चांगले चांगले देखील असे काय करतात, उपेक्षा करतात. नाथ महाराज म्हणतात ना, माते ते भजता भुक्तिमुक्ती आयशी जे जाणती तेही उपेक्षिती मात्या पित्यांती. ते देखील मात्या पित्यांची उपेक्षा करतात. बरं, जो कोणी भिकारी असेल, आता भिकारी खरं कळणं कठीण झाले. त्या दिवशी सांगितलं महाराजांनी कोणीतरी, नाही का, भिकारी कोण, नाही का, कळत नाही ना हो. त्यांचे बंगले आहेत, एवढे इस्टेट आहे, त्यामुळं खरा भिकारी कोणतेही कळत नाही. भीक भिकारी असं नाही. दाराला कोणी आला असेल, भीक आला असेल, त्याला भिकेपुरतं दिलं पाहिजे, नाहीतर अपमानिल्या अतिथी ने सुकृताची संपत्ती. विद्या बळेवाद करून या छडी अनेकांशी फळी मांडून या. आणि काय करतो म्हणे विद्याभिप्से नाही काय, की मी मोठा विद्वान आहे, अशा विद्येच्या बलानं वाद करून या माझ्या पुढे या, वाद करायला या. एक नाही का, एक बहादर नाथ महाराजांकडे गेला दिवसा कंदील घेऊन आणि म्हटला माझ्याशी वाद करा. म्हटले काय, म्हटले मला काही शिकलेलो नाही, काही नाही, मी अडाणी आहे, माझ्याकडे काय, तुम्ही विद्वान आहात, मी तुम्हाला लिहून देतो. नाही वाद करा आणि पंडितामध्ये वाद करा. म्हणून त्याने म्हटलं काय, म्हणले तुमची आई महान पतिव्रता आहे. करा खंडन. अशा अनेक वाक्य सांगितलंय. आता म्हणजे हे काय, हाती दीड पान वरी करी मान, नाही तो सन्मान भलती असे. अशा प्रकारे विद्या बळे अल्पविद्या परी गर्व शिरोमणी, मज होणी ज्ञानी कोण आहे. विद्या बळे वाद करून या छडी लोकांना छळतो आणि अनेकांशी फळी मांडून या. आणि फळी मांडतो, फळी म्हणजे संघ तयार करतो आहे ना. आणि नाही ते कुठाने करतो. गावीच्या देवा नाही दंडवत, ब्राह्मण अतित घडेची ना. आता काही लोक चांगले विधायक कृत्य करतात बरं का, पण काही असे विध्वंसक लोक आहेत, समुदाय करून त्रास द्यायचा चांगल्या लोकांना, असे लोक आहेत. म्हणून तुकोबाराने म्हटलं त्याच्या तोंडावरती थुंका. हे सगळं प्रत्येक वेळेस घ्यायचं. अशा लोकांच्या तोंडावर थुंका. गावीच्या देवा नाही दंडवत, त्यांच्यावर थुंका. ब्राह्मण अतिथ घडेचे ना, ब्राह्मणाची अतिथीची सेवा जे कोणी करत नसतील त्यांच्या तोंडावर थुंका. सर्व काळ करी संतांची निंदा, स्वप्नही गोविंदा आठविना. सारखे संतांची निंदा करतो आणि स्वप्नात देखील भगवान परमात्म्याची आठवण करत नाही, त्यांच्या सगळ्या तोंडावर थुंका. कारण संत निंदा, देवाला एक वेळ स्वतःची निंदा खपेल, परंतु संतांची निंदा मात्र देवाला सहन होत नाही. हरिजनाची कोणा न घडावी निंदा, साहात गोविंदा नाही त्याचे. रूपा येऊन धर्यावतार, भक्ता भयकर खळा कष्ट. खाचेमध्ये धन पोटास्य बंधन, नेणे आयसा दान धर्म काही. तर याच्या खाचेमध्ये मध्ये याचा अर्थ केलेला आहे जमिनीत पुरून ठेवतात. तर पूर्वी कसं धन आणि भूमऊ, पूर्वी काही बँका नव्हत्या, आता धन आणि बँकायाम तिथंच असते. गेलं का जन्म ठेपच, परत बाहेर येणे नाही. 10 रुपये आले का परत तिथंच नेऊन ठेवायचे, 10 आले का तिथंच ठेवायचे. खायचे कधी, याला नाही मिळत खायला. खाचेमध्ये धन पोटासे बंधन, तो खायला देखील कानकूस करतो, खर्च होईल ना, दुसऱ्याला द्यायचा तर विषयच नाही. आणि दान धर्म असा काही नाही, पण स्वतः देखील तो खात नाही, असा कदरी ब्राह्मणासारखा. तुका म्हणे नटे दावून या सोंग, लवून येदी अंग भक्ती व्हावे. अशा प्रकारे हा केवळ नटतो, माळामत्र धारण करतो, पण एक कवडी देखील त्याला सुटत नाही. आणि लवून येदी अंग भक्ती व्हावे, भक्तिभावानं प्रेमानं तो कधीही नम्र होत, लाटण्या ऐसा न लवे, पाथर जेवी न द्रवे. अशा प्रकारची याची स्थिती असते. वास्तविक नम्र झाला भूता त्याने कोंडिले आनंत. किती भक्ती सोपी आहे भगवान परमात्म्याला प्राप्त करून घ्यायचं, पण हा कधी नम्र होत नाही. आहा रे भाई. आता तुकोबराय जे कोणी खऱ्या माझ्या मार्गाने चाललेले आहेत, सगळ्यांना ताशेरे आवडतात का? नाही. जसा माणूस असेल तसं चालावं लागतं ना. सगळ्यांना एकच चालतं का? कोई वेलो 4 आणा, असं नाही. जसा अधिकारी असते, तर मागचे जे निषिद्धाचरण करणारे होते त्यांनी तसे ताशेरे ओढले. आता मात्र यांची तुकोबराय स्तुती करतायत. आहा रे भाई, हे बाईनो तुम्हाला फार वंदन आहे. नमो उदासीन झाले देह भावा, आळवे ते देवा तया नमो. जे देहाविषयी उदासीन झालेले आहेत, देह तादात्म्याने सोडलेला आहे, असे आणि उदासीन झालेले आहेत, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थित आहेत. भक्तायसी जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारुणी. असे देहाविषयी उदासीन झालेले आहेत, तटस्थ आहे, त्याचा कुठलाही विचार नाही, याला काय करायचं आहे असा कुठलाही देहाविषयी विचार नाही. त्यांना खऱ्या अर्थानं माझं नमन आहे. तर आळवी ते देवा तया नमो. त्याचप्रमाणे जे देवाला आळवितात, विनवणी करतात, त्याचं चिंतन करतात, त्याची करुणा भागतात,
तर त्यांनाही माझं खऱ्या अर्थानं नमस्कार आहे, कारण तेच माझे खऱ्या अर्थाने सोबती आहेत, नाही का. तुका म्हणे तैसे आवडती हरिदास, तैसे नाही आस अनेकांची. हरिदास जे आहे तेच जास्त आवडतात, दुसरे कोणी नाही. एरा मानविधी पाळना पुरते, देवाची ती होते म्हणून या तुका म्हणे तैसे आवडते हरिदास, तैसे नाही आस अनेकांचे. नमो तीर्थपंथे चालती तयांसी, येती बोळवित नमो त्यांसी नमो. नमो तीर्थपंथे, त्यांनाही नमस्कार माझा. कोणाला? जे तीर्थ अर्थात कोणी तीर्थाला वेगवेगळे जातात ना, पंढरीला जातील कोणी, आता कार्तिकेवारीला, आषाढीवारीला, चैत्रवारीला, किंवा जे काही नर्मदा इत्यादी पवित्र नद्या आहेत, नर्मदा परिक्रमा करतात, किंवा इथून काशीची यात्रा करतात. असे जे कोणी पवित्र तीर्थ असतील, क्षेत्र असतील, तर त्या पंथांचे चालतात. आणि किंवा जे लोक, आता आपण बघा माऊली निघाल्यानंतर बरेचसे लोक येतात गावावरून, आपल्या थोरल्या पादुकांपर्यंत येतात आणि तिथून माघारी येतात, पण त्यांनाही माझा नमस्कार आहे. येती बोळवीत त्यांसी नमो. जे बोळवीत येतात, कारण त्यांची श्रद्धा आहे ना, आदर आहे ना, इतक्या दुरून माऊलींना चला वाटायला लागले, पुन्हा माऊलीला आणायला येतात. असं जे बोळवणं करतात, जे जातात ते धन्यच आहे. परंतु जे बोळवणं करता येतात, निरोप देण्याकरता येतात, वाटेला लावण्याकरता येतात, त्यांनाही माझा नमस्कार आहे. जे कोणी परमार्थिक अंतकरणाचे असतील सगळे मला वंदनीय आहेत. नमो तया संत वचने विश्वास, नमो भावे दास्य गुरुचे त्या. जे संत वचनावर ते विश्वास ठेवतात, तर विश्वासो गुरुवाक्येषु स्वस्मिन दीनत्व भावना, असे संत वचनावर ते विश्वास आहे, ते खऱ्या अर्थानं धन्य आहे, कारण तेच तरुण जाणार आहेत. आणि नमो भावे अर्थात श्रद्धेनं गुरूंचे दास्य करतात. देवापेक्षाही गुरूंची सेवा करणारा जो आहे भगवान परमात्मा म्हणते, त्याचा मी लवकर उद्धार करतो, तो फारच श्रेष्ठ आहे. अशाही भागवतामध्ये उभे आहेत. नमो तया मात्या पित्यांचे पाळन, नमो त्या वचन सत्यवधे. त्यांना नमस्कार आहे. कोणाला? जो माता पित्यांचं पालन करतो, नाही का. माता किंवा नानोबरा हे म्हणतात ना, काय, सकळ तीर्थांचे धुरे जिये का माता पितरे, तया सेवेसी किर शरीरे लोन की. जे सगळ्या तीर्थांचं तीर्थ कोण असेल तर माता पिता आहेत, आणि म्हणून त्यांच्या सेवेवरून आपलं जीवन ओवाळून टाकावं. तर नाथ महाराजांनी विस्तारपूर्वक असं वर्णन केलेलं आहे. त्याला कुठल्याही तीर्थाला जाण्याची गरज नाही. सगळे तीर्थांचे गेल्याचं पुण्य त्याला केवळ मातेपित्यांच्या सेवेनं प्राप्त होतं. नमो त्या वचन सत्यवदे. आणि त्याला सत्य जरी बोललं, सत्य बोले तरी फुकासाठी जोडे हरी. ते सत्य बोलता काय लागती सायास, त्याला काय तुम्हाला काही सायास करावं लागतात का? तुमची काही कवडी खर्च होते? मग का बरं करत नाही तुम्ही? तुका म्हणे देव जोडे यासाठी, एवढ्यानेच तुम्हाला परमात्मा प्राप्त होणार आहे. सत्येन लभ्यस तपसा हेश आत्मा, सम्यक ज्ञानेन ब्रह्मचर्येन नित्यम. सत्यानं आत्मस्वरूपाची प्राप्ती होते, म्हणून तुम्ही सत्य बोलतात. सत्य प्रतिष्ठा स्थिर झालं तर काय होतं? क्रियाफलाश्रयत्वम, सर्व क्रियेचे फलं अर्थात ते आपल्याला प्राप्त होतात. वाणीमध्ये योग्यता येते, आपण जे काही म्हणू तर ते आपलं खरं होत जातं. तर असे सत्याचं फल आहे. नमो तया जाणे अनेकांचे सुखदुःख, राखे तहान भूक तया नमो. त्याचप्रमाणे जे अनेकांचं सुखदुःख जाणतात, आत्मौपम्येन सर्वत्र समम पश्यति योर्जन. म्हणते मिथ्य, त्याचा काय विचार करायचा आहे? असं नाही. अरे बाबा, तुला ज्यानं दुःख होतं ना, त्यांचे अंत करणे, तुझे अंत करणे. मग ज्या योगाने तुला जर दुःख होत असेल तर त्या योगाने त्यांनाही दुःख होणार आहे. तो भुकेलेला, तुला भुकल्यानंतर सहन होत नाही, तसं त्यालाही होत नाही. त्यामुळं जसं आपलं सुखदुःख आहे तसं त्यालाही सुखदुःख आहे. राखे तहान भूक, आणि दुसऱ्याची तहान भूक जो आहे निवृत्त करतो. केवळ कळवळ्याने उपयोग आहे का? केवळ कळून नाही हो, मला फार दया आली त्याची, तुलाही भुकेला होता बघ, अन्न करत होता, पण तू काय केलं? काहीच नाही म्हटले, माझ्याकडे काही नव्हतं. असं नाही. मग काही का करून होईना त्याला त्याचं तहान भूक राखे. तहानला असेल तर पाणी देणं, भुकेलेला असेल तर अन्न देणं. परोपकारी नमो पुण्यवंता, नमो त्या दमित्या इंद्रियांशी. आणि जे परोपकारी आहेत त्यांना नमस्कार असो. जे पुण्यवंत आहेत खरोखर त्यांना माझा नमस्कार आहे. नमो त्या दमित्या इंद्रियांशी. आणि जे इंद्रियांचा निग्रह करतात, इंद्रिय निग्रह करणं अतिशय महत्त्वाचं आहे. नाहीतर ही इंद्रियरूपी घोडे आत्मारूपी रथीला कुठं नेऊन टाकतील काही सांगता येत नाही. याकरता सर्वेंद्रियांचे धेंडे पिटवणी विधीचे निदंडे. निधी जे अधर्माकडे कहीची जावो, त्यांना कधीच अधर्माकडे जाऊ द्यायचं नाही. दम इंद्रिय संयम. दमाची व्याख्या करताना काय केली? शमो मनिष्ठता बुद्धेर दम इंद्रिय संयम. जिव्हा पसतो तितिक्षा दुःख संमर्शो, जिव्हा पसतो जयो धृती. तर यामध्ये सांगितलं दम म्हणजे इंद्रिय संयम. इंद्रियांचं, सगळ्या इंद्रियांचं संयमन करणं, त्याला खऱ्या अर्थानं दम असं म्हणतात. तर ते 10 प्रकरणात महाराजांनी सांगितलेले आहेत. 5 श्लोकात जाऊ द्या.
इंद्रियांशी तुका म्हणे नमो हरीची दासा, तेथे सर्व इच्छा पुरलीसे. आणि आता मी हरिदास जे आहेत, हरिदासांना नमस्कार करतो, कारण हरिदासांच्या ठिकाणी हरिदा भक्त माझे जीवलग संगाती, सांभाळून ती परलोका. ते माझे जीवाचे जीवलग आहेत आणि सर्व इच्छा पूर्ण ज्या ठिकाणी होतात, इच्छा पूर्ण होतात म्हणजे इच्छा काही राहतच नाही, नाही का. अशी स्थिती ज्या ठिकाणी प्राप्त होत, आत्मानं चेत विजानीया अयम अस्मेति पुरुषः किम इच्छन कस्य कामाय शरीरम अनुस्वंजरे. अशा या हरिदासांनाही माझा नमस्कार आहे. आता यानंतर जे काही श्रेष्ठ सर्व जर परमात्मा आहे, पण सामान्य बुद्धीला जसं भगवंतानं सर्व ठिकाणी परमात्मा आहे, परंतु विशेष असे काहीतरी स्थळं सांगा की त्या ठिकाणी मी परमात्मा बुद्धी करेल आणि मग तिथं परमात्मा आहे अशी दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथ कर माझे जुळती या नयानं. अशी श्रेष्ठ भगवंताच्या ज्या विभूती आहेत, जसं 10व्या अध्यायात सांगितला त्याप्रमाणे या ठिकाणी सांगतात. आहा रे भाई, गंगा नव्हे जळ, वृक्ष नव्हे वड पिंपळ, तुळसी रुद्राक्ष नव्हे माळ, श्रेष्ठ तनु देवाच्या. तर ह्या देवाच्या विभूती आहेत, विग्रह आहेत. कोण? तर गंगा नव्हे जळ. इतर जे पाणी आहे तर ते पाणी फक्त काय करतं, आपले शुचिर्भूत करतं, नाही का, अंगाचा मळ काढतं, शुची नाही करत, पवित्रता नाही करत. शुचित्वे शुची गंगा होय, शुची पवित्रातलं पवित्र गंगा करतं, गंगामया करते. की जे स्वर्गातून आलेले भगीरथ प्रयत्नाने तिघांची तपश्चर्या त्या ठिकाणी खर्च झाली. ते किती जण होते ना, 49 सगराचे पुत्र, त्यांचा उद्धार करण्याकरता गंगामयाला भगीरथानं आणलं गेलं. वृक्ष नव्हे वड पिंपळ, वृक्ष जो आहे, हिरवे वृक्ष आहेत, बांबुळे रोई वगैरे इत्यादी वृक्ष असतील, परंतु वड आणि पिंपळ याला काही वृक्ष म्हणू नाही. अश्वत्थ वृक्षानाम देवर्षीनाम च नारदा. अश्वत्थ हा पिंपळ जो आहे भगवंताची, ते साक्षात विष्णू आहे. आणि वड जो आहे, पांडुरंग महाराज म्हटले होते, काय म्हटले होते, भगवान शंकराचा वास त्या वडामध्ये असतो, म्हणून वड पिंपळ काही सामान्य नाहीत. तुळशी रुद्राक्ष नव्हे माळ, तुळशी आणि रुद्राक्ष हे काही सामान्य माळ आहेत का? आता तुळशीचा महात्म्य नाथ महाराजांनी भरपूर वर्णन केलं आहे. तुळशीची माळ परिधान केली, त्याच्यावर आपण स्नान केल्यानंतर काय होतं, तुळशी पाहिले तरी किती पुण्य आहे, त्याला पाणी घातल्यानंतर किती पुण्य आहे, उठवणे प्रातःकाळी तुळस वंदावी माऊली, असं तुळशी महात्म्य भरपूर आहे. ते सर्व तुम्ही पाहून घ्या. सामान्य माळ नाही, हे भगवंताचे विभूती आहे. समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणून लिंगा, संत नव्हते जगा मानसा त्या सारखे. समुद्र नदी नव्हे पैगा. समुद्र काय सामान्य, समुद्र किती मोठा आहे म्हटले, असं ना आपल्या इंद्राने एवढा, असं काही का नाही. मग का तीर्थे जे त्रिभुवनी ते सगळती समुद्राव गहने, ना तरी अमृत रस स्वादने रस सकळ. सगळे तीर्थार्थ स्नान केलं तर पुण्य एकट्या समुद्रात लागतं, म्हणून समुद्र काही नदी नाही. किती नदी एकत्र केल्या म्हणजे समुद्र होईल? नाही, बरोबरी होऊ शकत नाही. पाषाण म्हणून लिंगा, इतर जे पाषाण आणि भगवान शिवांचं लिंग आहे, नाही का, त्याच्यावर पाय पडला तरी म्हटले किती हा भाग्यवान आहे, किती पवित्र आहे, सगळ्याने मला समर्पित केलं. दिलता काय? पाय दिला. कशा करता? झाडावर चढण्याकरता. म्हणजे किती बघा, किती भोळे महादेव आहेत. तर ते काही लिंग काय पाषाण आहे का? नाही. तुकोबारायांचा अभंग आहे ना असा, म्हणजे पूर्ण पायच दिला त्याने, चपलसहित. कुणेकडे बाबा सांगत असतात, चपलसहित दिला. हा, चोरे पिंडी दिला पाव. किंवा काय चोर आहे, घंटा चोरण्याकरता गेला, आता म्हणजे हात पुरत नाही, काय करायचं, हा, चपलसहित पाय दिला. आणि त्या पूजने धावे देव. म्हटले आतापर्यंत मला कोणी बेल पाणी अर्पण केला असेल, पण याला आज मला सगळा देवच अर्पण केला. किती देव संतुष्ट झाला. असा पाषाण म्हणून लिंगा, संत नव्हते जगा मानसा त्या सारखे. इतर सामान्य माणसे आहेत, दिसायला तरी तुमच्या आमच्यासारखे असले तरी तो तिथीचा सर्वथा नव्हे नवल देखा. अशा प्रकारे संत महात्म्य आहेत. काठी म्हणून येत वेतू, अन्न म्हणून ये सातू, राम राम हे मातू नये म्हणून शब्द. काठी जी आहे, वेतूला काय काठी म्हणावं का? इतरही जे आहेत काठी इतर धारणा करता येतील, पण वेणू जो आहे किती भाग्यवान आहे, नाही का. तो त्याचा भगवान परमात्म्याने काय केलेला आहे, वेणू केला ना, त्याच्या परमात्म्याने त्याचा आश्रय करावा. तो किती भाग्यवान म्हणावं लागेल. तो आतून मोकळा आहे, मोकळे मन रसाळवाणी. अशा प्रकारचा तो आहे. देवाला जे पताका लावतात ना, ती कशाची असते? वेळूचीच असते. अशा अनेक ठिकाणी वेळूचं महत्त्व आहे. अन्न म्हणून हे सातू. आता हे सातू जे आहे ना, एक धान्य आहे. तर धान्य जे आहे त्या सातूला थोडंसं तूप जरी लावलं, आपल्याकडे आपण काहीच नाही आहे, एरवी आपण यज्ञात तुपाच्या आहुती टाकल्यानंतर त्या देवतांना
प्राप्त होतात, परंतु आपल्याकडे काही नाही, थोडंसं तूप ओलं केलं जरी नुसतं आणि ते सातू जे आहेत ते अग्नीत टाकले, आग्नोप्रास्त आहुती म्हणजे टाकलेली आहुती जी आहे, तर तो अग्नी त्या त्या देवतांच्या नावाने उद्देशून टाकली असेल तर ती त्या त्या देवतेला प्राप्त होते. एवढं त्या सातूचं महत्त्व आहे. आणि सातू खाल्यानंतर असं बाबा म्हटले काल की सातू खाल्यानंतर की संन्याशीला सातू खातात ना, मग ते सातू खाल्यानंतर अन्नाचा दोष लागत नाही, अन्न न खाल्यासारखंच आहे. इतके साधू जे आहेत म्हणजे उपवास केल्याचं पुण्य लागतं सातू खाल्यानंतर. आता मी काय पाहिलं नाही बरं का सातू काय, पण ते यज्ञ टाकतात, साळीसारखाच एक प्रकार आहे, फक्त साळी कडक असतात आणि थोडंसं मुलायम असतं असं म्हणतात. राम राम हे मातू नये म्हणू हे शब्द. आणि राम राम हे काही इतर सामान्य वाराखडीसारखे शब्द आहेत का? नाही. राम जे आहेत, आता ते सांगतात राम म्हटलं का तोंड उघडलं का पाप बाहेर जातात आणि मग म्हटलं की बंद होतं, पुन्हा आज चान्स नाही, संधी नाही. असे रामनामाचे फार महत्त्व आहे. हे साधारण शब्द नाही. चंद्र सूर्य नव्हते तारांगणे, मिरुत नव्हे पर्वता समान, शेष वासुकी सर्प नव्हे दान विखाराच्या सारखे. चंद्र सूर्य जे काही सामान्यता म्हणजे चंद्र सूर्य कसे आहेत म्हटले, जो दिसतो ना अरुंधती तार तसा आहे, तसा आहे का? नाही, बरोबर होऊ शकत नाही. मेरू तो नव्हे पर्वता समान, मेरू पर्वत काही इतर सामान्य पर्वतासारखा नाही. शेष वासुकी सर्प नव्हे दान, शेष जो भगवंताचा जो शेषशय्यावरती शयन करतात तसा इतर विखारी जे साप आहेत तसा हा शेष नाही. किंवा वासुकी जो आहे समुद्र मंथन करताना जो वासुकीने मंथन केलं, दोरी केली, तसाही हा वासुकी नाही आहे. त्याचप्रमाणे भगवंताचं वाहन असणारं दिव्य शक्तीने संपन्न असणारं गरुड, हे गरुड काही सामान्य पक्षी आहेत का? नाही. ढोर नव्हे नंदिकेश्वरू. आणि भगवंताचं वाहन नंदी आहे, हा काही सामान्य बैलासारखा आहे का? अहो, त्या भगवान शंकराला त्या नंदीने हरवलं. मग भगवान शंकर म्हटले, अरे बाबा मी काय युद्ध करतो, तुम्ही संतुष्ट आहे तुझ्यावरती. म्हटले तुला काय पाहिजे ते मागून घे. नंदी म्हटलं मी तुला हरवले, तूच माग, मला काय मागायचं? म्हटले हो माझं वाहन. नाही का? म्हणजे नंदी सामान्य आहे का? ढोर नव्हे नंदिकेश्वरू, झाड नव्हे कल्पतरू काय झाड आहे काय सामान्य नाही. ते आपल्याला जे पाहिजे ते कामधेनू गाय न म्हणावी, कामधेनू कल्पतरू हे काय सामान्य नाही. कुर्म नव्हे कासव, कुर्म जे आहे भगवंतानं जो कुर्म कासव अवतार घेतला, जो मेरू पर्वत खाली समुद्र मंथन करताना खाली जाऊ लागला, त्याकरता भगवान परमात्मा कासव रूपानं अवतीर्ण झाले. डुक्कर नव्हे वराह, नाही का? ते दुसरे वराह होणे पडले मजलागी तुझ, जसं म्हणतात ना 11व्या अध्यायामध्ये वराह अवतार झाला. ती समुद्र माझी बुद्धी वसुंधरा सुजली काके दुराग्रही हिरण्याक्षानं जी पृथ्वी जी आहे पात्राला नेली होती ती आणण्याकरता भगवान परमात्म्यानं वराह अवतार धारण केला. ते काही डुक्कर आहे काही तर सामान्य गावची घाण साफ करणारं. ब्रह्मा नव्हे जीव. आता जीव जरी आहे, जीवत्वही ब्रह्मामध्ये आहेत ना, परंतु जीवत्व जरी असलं परंतु तो काही सामान्य जीव नाही. त्याच्या ठिकाणी उत्पत्ती स्थिती प्रलयाचं सामर्थ्य आहे, त्यामुळे त्याला सामान्य म्हणता येणार नाही. स्त्री नव्हे लक्ष्मी. आता स्त्रीचं काय, लक्ष्मीचं काय सामर्थ्य आहे? ज्या खेळता करते घरकुले तया नाम अमर पदरे ठेवले ते होते काय इंद्रादिक बाहुली इंद्रादिक तयांची सगळ्यांना पाठ आहे. गवाक्ष नव्हे हाड. आपलं वेळ पाहुणं होत आले ना. गवाक्ष नव्हे हाड. तर गवाक्ष, आता गवाक्ष लाक्षणिक अर्थ या ठिकाणी केलेलं आहे गाईचं शिंग असा अर्थ केला आहे. तर ते काय हाड नाही. जशी इतर हाडं स्पर्श केल्यानंतर आपल्याला स्नान करावं लागतं, तसं गाईचं नाही. गोशृंग जे आहे पवित्र आहे. पाटाव नव्हे कापड. तर जे पाटाव शब्दाचा अर्थ केलेला आहे रेशमी वस्त्र जे आहे हे कापड पवित्र आहे. जसं इतर कापड, आता आपण धोतर आहे, आपल्याला धोतर का म्हणता, रोज धुवाच लागतं, धुतल्याशिवाय ते पवित्र होत नाही, तशी पूजाच करता येत नाही, त्यामुळं ते धुवाच लागतं. पण जर ते वस्त्र कशाचं असलं, रेशमी वस्त्र असलं, त्याला धुवायची गरज, झटकलं का ते पवित्र होतं. कुर्म काय पाटाव नव्हे कापड, परीस नव्हे दगड. दगड का परीस कसा दगडासारखाच असतो, पण काय सामान्य दगड आहे का तो? लोखंडाला सोनं करतो. सगुण ते ईश्वरीचे आशय ते वरील सर्व पदार्थ ईश्वराचे सगुण साकार स्वरूप आहेत. सोने नव्हे धातू. इतर सामान्यासारखं सोनं धातू नाही, सोनं अग्नी आहे, हे का? न्यायबोधिनीमध्ये सांगितलं ना अग्नी सोनं म्हणून. कसं अग्नी आहे? आमच्या श्रीहरी महाराजांना विचारा. मीठ नव्हे रे तो. किती पक्वान्न जरी केले परंतु त्यात मीठ नसेल, त्याचा काय उपयोग आहे का? काही उपयोग नाही. नाही चर्मांतू कृष्णाजीने व्यग्रांबर. तर चर्म जे आहे अनेक चांबडे असले तरी पण त्यामध्ये श्रेष्ठ काय असेल? मोक्षाकरता म्हटले मोक्षसिद्धी व्याघ्रासनी आणि ज्ञानसिद्धी हरणाज कातडे कृष्णाजीने ज्ञान. परंतु आता मात्र का ते कसं असतं?
वैराग्य भागवतात मोक्षसिद्धी म्हटले. तर परंतु आपल्याला म्हटलं ते काय मिळणार नाही, त्याची अपेक्षा करू नका, आणि पाहिलं तर तो आपल्यावर केस होऊ शकते. त्यामुळं सर्वात श्रेष्ठ साधन सांगितले श्वेत कंबालासन. आपलं श्वेत कंबालासन घेतलं की त्यात सगळे साधना सिद्ध होतात, ज्ञान प्राप्त होतं, असंच म्हटलेलं आहे. मुक्ता फळे नव्हे ते गारा, खड्या ऐसा नव्हे हिरा, जीव नव्हे सोयरा बोळवेजे स्वइच्छेने. तर मुक्ता फळे म्हणजे मोती जे आहेत हे सामान्य गारासारखे दिसतात, पण मोती काय गारासारखे असतात का? नाही. खड्या ऐसा नव्हे, इतर खडे जे आहेत तसा हिरा आहे का? हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता, जो घनाने मारला तरी देखील तो वाचतो, फुटत नाही. किंवा तो हिरा रविदीप हिरा दाविती देखणी, तो प्रकाश देतो, असा हिरा. जीव नव्हे स्वैरा बोळविजे स्वइच्छेने. जीव काय आपला स्वैरा आहे का? तर जीव जो आहे ममैवांश जीव लोक. जसं आपण कंटाळा आला तर पाहुण्याला आपण घालून पण देऊ शकतो, नाही का, काहीतरी निमित्त करून. तसा जीव हा जाऊ शकतो का? नाही. ममैवांश जीव लोके. जीव हा परमात्मा स्वरूपाचा आहे, त्यामुळे त्याला घालवता येत नाही. गाव नव्हे द्वारावती, रणछोड नव्हे मूर्ती, तीर्थ नव्हे गोमती, मोक्ष गडे दर्शने. गाव नव्हे द्वारावती. आता द्वारका भगवंताची जी द्वारका आहे ती काही साधारण गाव आहे का हो? नाही का. त्यानं समुद्राकडे याचना करून जागा मागून घेतली. द्वारावती द्वारकापुरी भगवंत द्वारकाधीश आहे, सोन्याची नगरी आहे, भगवंताचा त्या ठिकाणी वास आहे, भगवंताचं धाम आहे. ते काय सामान्य थोडे आहे. रणछोड नव्हे मूर्ती. आता रणछोडाचा इतिहास आहे, नाही का. रणछोडदास, त्याला रणछोडदास नाही बरं का, चुकून. रणछोड भगवान परमात्मा आहे. ते काल येवन मागे लागला, मुचकुंद राजा झोपला होता, त्याला वरदान होतं की जो कोणी मला उठवील तो जळून भस्मसात होईल. आता भगवान म्हटले कशाला त्याची युद्ध करायचे विनाकारण, त्याच्याकरता आपण दुसऱ्या भगवान पळाले. ज्या गुफेत मुचकुंद राजा झोपला होता त्याच्यावरती आपलं पितांबर टाकून दिला, आणि त्याला वाटलं बघा हा नाटकी इथं पळून आला आणि इथं झोपला. त्यानं लगेच त्याला लात मारली. लात मारल्याबरोबर काल त्या मुचकुंदाला जाग आली, त्याच्या पाहण्यातून तो काल येऊन जळून आपोआप भस्मसात झाला. असा रणछोड भगवान पळाले म्हणून भगवंताला रणछोड असं म्हणतात. तिथं साक्षात दिव्य अशा प्रकारचा भगवंताचा विग्रह आहे. ती साक्षात मूर्ती आहे, मूर्ती नाही, साक्षात चैतन्य घन परमात्मा आहे, सच्चिदानंद घन, त्याचा पंढरी आहे. तसं त्या ठिकाणी आहे. तीर्थ नव्हे गोमती. आता गोमतीचा आहे अनेक इतिहास सर्वांना माहितीच आहे, नाही का. गोमती द्वारकेला ज्यावेळी समुद्राला मिळते ना, तिथं गोमती नदी आहे. तर नरनारायण भगवान परमात्मा त्या ठिकाणी स्नान केल्यानंतर संतुष्ट होतात. मोक्ष अहो काय म्हणतात, काय पहिल्या मोक्ष गडे दर्शने. अहो दर्शनात मोक्ष आहे, बाकीचं काय करायची गरज नाही. कृष्ण नव्हे भोगी, शंकर नव्हे जोगी, तुका पांडुरंगे हा प्रसाद लागला. भगवान शंकर 16 सहस्र भोगू नाही. कसा आहे भोगे का? तुम्ही म्हणतात त्याला भोगे, पण तो भोगे नाही हो. मग तो विरक्त आहे, कारण दिली वाट यमुने माय खरी. शंकर नव्हे जोगी, स्मशानात वास रुद्र करी, जेनेची क्षत्राभिमाने राज्य तेजले ईशाने, गुंतुदानने स्मशाने वासू केला. पण असं सामान्य जोगी थोडे भगवान शंकर. तुका पांडुरंगी हा प्रसाद लाधला. तर तुको बराय ह्या पांडुरंगाच्या कृपेनं अशा प्रकारचा प्रसाद पांडुरंगाच्या ठिकाणी हा पांडुरंग प्रसाद म्हणा, पांडुरंगाच्या ठिकाणी हा प्रसाद आम्हाला प्राप्त झाला. असो झालेली सेवा भगवान ज्ञानोबरायांच्या चरणी, गुरुदेवांच्या चरणी, त्याचप्रमाणे माऊली स्वरूप अशा सर्व श्रोतृवृंदांच्या चरणी, साधक सज्जनांच्या चरणी, महापुरुषांच्या चरणी समर्पित करू. आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देऊ. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते, करुणी घ्यावे हे तुमते विनवित वासे. पायांच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मदक्षमा करणे संती नव्हे अंगभूत युक्ती. तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अनिक दुसरे मज नाही आता. निमिलिया चित्ता पासोनिया, आसोनिया पांडुरंग ध्यानी.
पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी पांडुरंग पडिले वळण इंद्रियास कळा भावतो निराळा नाही दूजा भावतो निराळा नाही दूजा पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी पांडुरंग तुका मने नेत्री 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 केली ओळखाना तुका मने नेत्री 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 केली ओळखाना तुका मने नेत्री केली ओळखाना तटस्थ हे ध्यान विटेवरी तटस्थ हे ध्यान विटेवरी पांडुरंग ध्यानी 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 पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी 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 पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग पांडुरंग ध्यानी 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 पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी 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 पांडुरंग मनी राम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय.